पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तैसे सकल पुरुषार्थ जैने स्वामी का सनाथ, तो श्री कृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18। तैसे सकल पुरुषार्थ जैने स्वामी का सनाथ, तो श्री कृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। ज्ञानोबारायानं संजयाच्या मुखात घातलेली ही सिद्धांतिक स्वरूपाची ओवी आहे। 2 + 2 = 4 याला सिद्धांत म्हणतात। 2 + 2 = 4 ही बेरीज जर बीडमध्ये असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा 2 + 2 = 4 हीच बेरीज येणार, याला सिद्धांत म्हणतात। जो कोणत्याही देशात आणि कोणत्याही काळात बदलत नाही, जो त्रिकालाबाधित सत्य असतो, तो सिद्धांत असतो। अनेक असतात ती मते असतात, एकच असतो तो सिद्धांत असतो। ज्याला पर्यायच नसतो तो सिद्धांत असतो। असं म्हणजे असंच, तो सिद्धांत असतो। आणि असाच एक मौलिक सिद्धांत ज्ञानोबाराय आज या ओवीतून मांडतायत। आणि ज्ञानोबाराय बोलतायत की तैसे सकळ पुरुषार्थ जैने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। तो श्रीकृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी। जिथे लक्ष्मीचा पती भगवान श्रीकृष्ण उभा आहे, फक्त तिथेच लक्ष्मी उभी असते, इतरत्र कुठेही नाही, हा सिद्धांत आहे। तो श्रीकृष्ण राव जेठ तीर्थ लक्ष्मी हा सिद्धांत। लक्ष्मी फक्त भगवान कृष्णापाशीच उभी असते, इतरत्र कुठेही नाही। मग लक्ष्मी जर भगवान कृष्णापाशी उभी आहे, तर हा भगवान कृष्ण कुठे उभा असतो, हा प्रश्न पडतो। लक्ष्मी जर भगवान कृष्णापाशी उभी आहे, तो ओघानं सहजच प्रश्न निर्माण होतो की भगवान कृष्ण कुठे उभा आहे। तर भगवान कृष्ण 2 गोष्टीपाशी उभे असतात, एक नीती आणि दुसरी भक्ती। आणि म्हणून भगवान स्वमुखाने बोलले की माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे। भगवंताने शपथ खाल्ली आहे, लक्ष्मीने शपथ खाल्ली की मी उभी असेल तर फक्त माझा पती भगवान कृष्ण याच्या बाजूला, आणि भगवान कृष्णाने शपथ खाल्ली की मी उभा असेल तर फक्त नीती आणि भक्ती। नीती आणि भक्तीपाशी भगवान कृष्ण असतो। आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत भगवंताच्या मुखातून, माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे। भगवान श्रीकृष्ण नीती आणि भक्तीपाशी उभा असतो। अर्जुनाला भगवान कृष्णानं एक कायमचा पत्ता सांगितलाय। देव म्हणाले, देव म्हणजे कृष्ण, जेव्हा जेव्हा माझ्या मुखात देव शब्द येईल तो मी भगवान कृष्णासाठी वापरलाय असं गृहीत धरा। देव बोलले, अर्जुना तुला जर कधी वाटलं की देवाला शोधावं, भगवान कृष्णाला शोधावं, तर मला इतरत्र कुठेही शोधू नको, मी तुला एक माझा कायमचा पत्ता सांगतो की जिथे मी नक्कीच सापडेल। आणि तो पत्ता ज्ञानोबाराय सांगतायत भगवंताच्या मुखातून, एक वेळी मी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगी यांची मानसे मरडोनी जाय, परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोष बरवा, करीती ते माझा। मी एक वेळेस वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्यांच्या ध्यानात नसेल, पण तिथं मात्र जरूर असेल की जिथं माझ्या नावाचं भजन चालू आहे, जिथं माझ्या नावाचं जय जयराम कृष्ण हरी भजन चालू आहे, तिथे मी काठी घेऊन उभा असतो। परी तयापासी पांडवा, मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा, करीती ते माझा।
देव आपल्या नावापाशी उभा असतो. मी बोललो देव दोन गोष्टीपाशी उभा आहे, नीती आणि भक्ती. अर्थात देव आपल्या नावापाशी उभा असतो. तुकोबाराय बोलले, निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही जर संध्याकाळी झोपले अंथरुणावर आणि पडल्या पडल्या जर रामकृष्ण हरी म्हणू लागले, तर प्रत्यक्ष नारायण कृष्ण परमात्मा तुमच्या बाजूला उभा असतो. हे तुकोबाराय बोलत आहेत. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, प्रत्यक्ष नारायण कृष्ण परमात्मा तुमच्या बाजूला उभा असतो. आणि आता तुम्ही उठून जर रामकृष्ण हरी म्हणू लागले तर तुमच्या बाजूला तो नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुकोबाराय. तात्पर्य, देव आपल्या नावापाशी सदैव उभा असतो. इतरत्र कुठे असेल नसेल, देवच बोलले अर्जुना मी इतरत्र सगळं जग तर मीच वापले, जळीस्थळी विठ्ठला भरला, सगळं मीच व्यापले. पण तरीही सांगतो इतरत्र कुठे असेल नसेल तो भाग निराळा, पण एक कायमचा पत्ता सांगतो की तिथं मी तुला नक्की सापडेल. आणि ती जागा आहे माझं नामस्मरण. माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी तिष्ठत उभा असतो. देव भक्तीपाशी उभा असतो. देव नीतीपाशी उभा असतो. तुम्ही नीती हा शब्द फोडा. न अधिक इति बरोबर नीती. न अधिक इति बरोबर नीती. न म्हणजे नाही आणि इति म्हणजे शेवट. जिला कधीच शेवट नाही ती नीती असते. आणि या विश्वामध्ये ज्या गोष्टीला कधीच शेवट नाही अशी एकच वस्तू आहे आणि तो आहे कृष्ण परमात्मा. आणि म्हणून नीती हा कृष्ण आहे आणि कृष्ण हीच नीती आहे. नीती हाच परमात्मा, परमात्मा हीच नीती आहे. ते नीतीची नीती मी श्रीपती, जाण निश्चिती उद्धवा. नाथ महाराज भागवतामध्ये बोलत आहेत, नीतीची ही मूर्तिमंत नीती मी भगवान कृष्ण आहे म्हणले. ते नीतीची नीती मी श्रीपती, जाण निश्चिती उद्धवा. सारांश मला या बोलण्यातून हे सांगायचं की देव भगवान कृष्ण नीती आणि भक्तीपाशी उभा असतो. आपण प्रश्न असा उभा केला होता की लक्ष्मी कृष्णापाशी उभी असते तर हा कृष्ण कुठं उभा असतो? तर कृष्ण नीती आणि भक्तीपाशी उभा असतो. आणि म्हणून ओघानंच एक समीकरण तयार होतं की नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आणि कृष्णापाशी लक्ष्मी, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेत तेथ लक्ष्मी. लक्ष्मीने आपली जागा दाखवली आहे. मी नांदेल, मी स्थिरावेल, मी थांबेल तर फक्त माझा नवरा कृष्ण याच्या बाजूला, इतरत्र कुठेही नाही. त्यांनी शपथ खाल्ली, तिचं ब्रीद आहे. सुकुळीने आपली आत्मजा सुकुळीच दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ज्ञानोबा कुठं स्थिरावली? हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. मुकुंद म्हणजे कृष्ण. ती कुठे स्थिरावते? फक्त मुकुंद कृष्णापासून, नारायणापासून. सुकुळीने आपली आत्मजा सुकुळीच दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. तिने शपथ खाल्ली, तिचं ब्रीद आहे, मी स्थिरावेल, थांबेल, नांदेल तर फक्त माझा नवरा कृष्ण मुकुंद परमात्मा, इतरत्र मी कुठे थांबणार नाही. जागा दाखवून दिली. आणि म्हणून जीवनामध्ये लक्ष्मी यावी आणि ती स्थिरावी. नरवरांनी शब्दप्रयोग कसा केला बघा. असं म्हटलं का, हे असो लक्ष्मी आली मुकुंदी जैसी. शब्दप्रयोग कसा, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी आली नाही, आली आणि स्थिरावली नाही तर तिचा येऊन काय अर्थ आहे? ती यावी आणि स्थिरावी. ती कुठे स्थिरावते? हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जैसा खानदानी बाप, ज्ञानोबा बोलत आहेत, सुकुळीने आपली आत्मजा सुकुळीच दिधली. आत्मजा म्हणजे मुलगी, सुकुळी म्हणजे खानदानी मनुष्य. जसा खानदानी बाप आपली कन्या खानदानी घर पाहूनच देतो, बाप खानदानी असेल तर. ज्ञानोबा खानदानी बाप आपली कन्या खानदानी घर पाहूनच देतो.
तसं लक्ष्मी फक्त मुकुंद कृष्णापाशीच स्थिरावते. हे दोन्ही सिद्धांत आहेत या ओळीमध्ये. सुकुळीने आपली आत्मजा सुकुळीच दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मीचं ब्रीद आहे, मी स्थिरावेल तर फक्त मुकुंद कृष्णापाशी, इतर कुठेही नाही. आणि कृष्णानं शपथ खाल्ली मी स्थिरावेल तर फक्त नीती आणि भक्तीपाशी. म्हणून जीवनात लक्ष्मी यावी पण ती स्थिरावी. तुमच्या घरात लक्ष्मी आली. आपल्याला असं वाटतं की ज्ञानेश्वरी फक्त मुक्ती आणि भक्तीच देते. ज्ञानेश्वरीकडं गीतेकडं गाथेकडं पाहताना आपल्या गैरसमज आहे की ज्ञानेश्वरी आणि अध्यात्म म्हटलं की फार फार आम्हाला काय देईल, मुक्ती देईल, भक्ती देईल, याच्या पुढं काय देणार आहे. नवे नवे दैनंदिन जीवन, पावलोपावली जीवन कसं जगावं हेही फक्त ज्ञानेश्वरीच शिकवते. त्यातले पैलू आपल्याला उचलता आले पाहिजेत. जीवनामध्ये लक्ष्मी आली पण स्थिरावली का? आणता येते, आणता येते. आबोले, तिला हात नाही पाय नाही, आबोले पिशवीत घातली आणली. चांगल्या मार्गाने आणली, वाईट मार्गाने आणली, मार्ग कुठला असं आणता येते. आणली पण स्थिरावली का? यावी आणि ती स्थिरावी. म्हणून ज्ञानोबा शब्द प्रयोग करतात, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ती यावी आणि स्थिरावी. ती तिथे स्थिरावते जिथे तिचा नवरा कृष्ण परमात्मा नांदतो, इतरत्र नाही. आणि कृष्ण परमात्मा फक्त तिथेच नांदतो ज्या घरात नीती आणि भक्ती आहे. म्हणून लक्ष्मी यावी आणि स्थिरावी असं वाटत असेल तर जीवनात अगोदर नीती आणा आणि नामस्मरणाच्या रूपात कृष्ण परमात्मा घरात आणा. लक्ष्मीला वेगळं आणण्याची गरज नाही. ती कृष्णाच्या मागे आपोआप चालत येते, कारण तिने शपथच खाल्ली. जिथं माझा कृष्ण उभा तिथंच मी उभी असेल, इतरत्र नाही. तिला वेगळं आमंत्रण देण्याची गरज नाही आहे. ती भगवंताच्या चरणाला जोडू नये. जीवनात नीती आणा आणि भक्ती आणा, अर्थात मुखात भगवंताचं कृष्णाचं नाम आणा. कृष्ण गुप्तरूपानं घरात वास करतो नीती आणि भक्तीपाशी. कृष्ण आला की त्याला जोडून लक्ष्मी आलीच, वेगळी आणायची गरज नाही आहे. कारण तिचं ब्रीद आहे, थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. म्हणून तुम्हाला श्रीमंत व्हावं असं वाटत असेल, गर्भ श्रीमंत, खानदानी श्रीमंत, पिढ्यानं पिढ्या श्रीमंती टिकावी वाटत असेल तर एकटी लक्ष्मी घरात आणू नका. नारायणासहित लक्ष्मी आणा, कारण तिने शपथ खाल्ली, नारायण घरात असेल तरच मी स्थिरावेल, अन्यथा निघून जाईल. आणि नारायणाने शपथ खाल्ली, कृष्णाने शपथ खाल्ली, नीती आणि भक्ती जीवनात असेल तरच मी स्थिरावेल. हे समीकरण आहे. म्हणून ज्याच्या जीवनात नीती आणि भक्ती, त्याच्या घरात गुप्त रूपानं कृष्ण भगवंताचा वास. जिथं कृष्णाचा वास तिथं लक्ष्मी स्वतः होऊन येते आणि स्थिरावते. आणि त्या घराला खानदानी पिढ्यानं पिढ्या श्रीमंत बनवते. त्या घरातून ती कधी हलत नाही, कारण ती भगवंतापाशी घुटमळते, भगवंतापाशी स्थिरावते. म्हणून नामस्मरणाच्या रूपात आधी भगवान कृष्ण घरात आला. आणि कृष्ण लालचावलेला आहे. वेडा झाला, वेडा झाला, लालचावला भक्तीस. कृष्ण लालचावलेला, देव लालचावलेला आहे. कशाला? नामाला. तो नामासाठी वेडा आहे. तुम्ही त्याचं नाव घ्या, तो नामापाशी काठी घेऊन उभा आहे. आणि तो आला की लक्ष्मी आली, आली आणि स्थिरावली. तुम्ही गर्भश्रीमंत झाली. आली आणि स्थिरावली नाही तर ती निघून जाते. आणि पन्हाळातून आला आणि मोरीतून गेलं, पन्हाळातून आलं आणि मोरीतून गेलं, तुम्हाला श्रीमंती लाभेल का? नाही, तुम्ही गरीबच. आणि म्हणून बरीचशी माणसं ज्यांच्या जीवनात नीती नाही आहे, भक्ती नाही आहे, आणि अधर्मानं, भ्रष्टाचारानं, लांडी लबाडीनं लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येतात. आल्यानंतर मी बोललो, लक्ष्मी आणली, ती आबोले, हात नाही पाय नाही, आणले तिला. पण मनुष्य अधर्मी, भ्रष्टाचारी, लबाड आहे. जीवनात नीती नाही आहे, भक्ती नाही आहे, आणि लक्ष्मीला तर आणलंय. आल्या आल्या ती सगळ्या घरामध्ये ढुंडाळा घेते. या खोलीत जाईल, त्या खोलीत जाईल, त्या खोलीत जाईल, किचनमध्ये जाईल, ड्रॉइंग रूममध्ये जाईल, बेडरूममध्ये जाईल, बाथरूम, टॉयलेट, संडास, टेरेस वगैरे वगैरे सगळ्या घराचा ढुंडाळा घेते. माझा कृष्ण परमात्मा या घरात कुठं वास करतो का? कुठे दिसतो का?
कारण तिला स्थिरवायचं असते. असेल कृष्ण तर सगळं घर ढुंडाळते, पण ते घर लबाडाचं आहे. लबाडाच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही आहे, अधर्मी आहे, भ्रष्टाचारानं आणलंय आणि अनितीपाशी आणि अभक्तापाशी भगवान कृष्णाचा वास नसतो. मग आता लबाडाचं घर नीती नाही, भक्ती नाही, म्हणून त्या घरात कृष्णाचा वास नाही आहे गुप्त रूपानं. पण लक्ष्मीला तर आणले आणि लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, कृष्ण घरात असेल तरच मी थांबेल, अन्यथा निघून जाईल. पण लबाडाच्या घरात कृष्ण नाही आहे, कारण त्याच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्ण नाही आहे. पण तरी मला या लबाडाने आणले, आता काय करायचं आहे? तिला काढता पाय घ्यायचा आहे का? शपथ खाल्ली जिथं कृष्ण असेल तिथेच थांबेल, इतर तर थांबणार नाही. लबाडाचं घर आहे, नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्ण नाही आहे. कृष्ण नाही पण आणले, थांबेल तर कृष्णापाशी. आणले पण कृष्ण नाही आहे घरात, लबाडाचं घर आहे. निघून जायचं. कसं निघून जायचं? नाथ महाराज भागवतामध्ये एक सुंदर अध्याय लिहितात याबद्दल, आणि नाथांची भूमी. लक्ष्मी या लबाड माणसाच्या पाठीमागे 5 शत्रू सोडते. लबाडाचं घर आहे, अनितीने आणली, भ्रष्टाचारानं आणली. लबाड आहे, भक्ती नाही, नीती नाही, म्हणून कृष्ण नाही. कृष्ण नाही म्हणून मला थांबायचं नाही, निघून जायचं आहे. लक्ष्मी तर आणली पण लबाडाचं घर आहे, कृष्ण नाही, निघून जायचं. कसं निघून जायचं? ती या लबाड माणसाच्या, अधर्मी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. नाथ महाराज लिहितात, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जन 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. नाथ भागवत, नाथ महाराज. जायचंय, लबाडाचं घर आहे, थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. शपथच खाल्ली आहे, थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. लबाडाचं घर आहे, नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्ण नाही. कृष्ण नाही म्हणून मला जायचं आहे, थांबेल तर कृष्णापाशी. कृष्ण नाही म्हणून निघून जायचं. जायचं कसं? 5 शत्रू मागे सोडते. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जन 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. हे 5 शत्रू लक्ष्मी त्या अधर्मी माणसाच्या जीवनात सोडते आणि त्या पैशाचा नायनाट करते आणि निघून जाते. या 5 शत्रूपैकी पहिला शत्रू आहे दायाद. दायाद या शब्दाचा अर्थ होतो आपले भाऊबंद आणि आपली मुलं बाळं वाईट मार्गाने वागणे. आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपणे आणि आपलं मुलं बाळं वाईट मार्गाने वागणे, याला म्हणतात दायाद. अधर्मानं जर धन घरात आणलं, भ्रष्टाचारानं लबाडीने जर धन घरात आणलं, तर एक ना एक दिवस भावाभावात यादवी माजते. यादवी भावाभावात काट्या कोरड्या होतात, एकमेकाचे डोके फोडण्यापर्यंत, एकमेकाचे खून करण्यापर्यंत प्रकरण जातं. तुमचे भाऊबंद तुमच्या वाईटावर टपतात, तुमचं धन लुटतात, आणि हे अधर्माचं धन वाम मार्गात, वाईट मार्गात खर्च करतात आणि लक्ष्मी निघून जाते. याला दायाद म्हणतात. हा पहिला शत्रू आहे. लक्ष्मीला निघून जायचं, तिला पाय नाही, कसं निघून जायचं? हे 5 शत्रू मागे सोड. त्यातला पहिला शत्रू दायाद. भावाभावात यादवी भांडण लागते. भाऊबंद आपल्या वाईटावर टाकतात, धन घेतात, लुबाडतात आणि तुम्हाला कंगाल करतात, अधर्माचं धन असेल तर. पहिला शत्रू दायाद. दायादचे 2 अर्थ: भाऊबंद वाईटावर टपणे आणि दुसरा अर्थ पोटी नालायक अवला देणे. हा दुसरा अर्थ दायादचा. ज्याने अधर्मानं लक्ष्मी घरात आणली आहे, लक्ष्मी त्या अधर्मी माणसाच्या संततीला दुर्बुद्धी फोडते. तिला निघून जायचंय, तिला पाय नाही आहेत, कृष्ण नाही म्हणून निघून जायचं. थांबेल तर कृष्णापाशी, निघून जायचे. कसं निघायचं? पहिला दायाद, भाऊबंद वाईटावर टपले. त्या दायाचा दुसरा अर्थ मुलाबाळाला दुर्बुद्धी फोडते. त्या अधर्मी माणसाच्या मुलाबाळांना बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाकडे झुकवते, पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. आणि माणसाचं सगळ्यात मोठं दुःख जर काय असेल तर आपल्या डोळ्यापुढं आपली अवलाद नालायकसारखी वागणे. बापाची सर्वात मोठी श्रीमंती जर काय असेल तर सद्गुणी अवलाद, आणि बापाची सर्वात मोठी गरिबी काय असेल तर दुर्गुणी अवलाद. भले पैसा कमी आहे पण अवलाद सद्गुणी आहे, त्याच्यासारखा श्रीमंत बाप तोच.
आणि पैसा गडगंजे पण अवलाद नालायक आहे, त्याच्यासारखा दुर्भाग्यशाली बाप तोच. सद्गुणी अवलाद ही बापाची खरी संतती असते. आणि ज्यावेळेस संतती आपल्या डोळ्यापुढे नंगा नाच करू लागते, वाईट वागू लागते, त्यावेळेस बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो. अर्ध्या आयुष्यात बाप गुडघ्यात मान घालतो आणि म्हणतो, अरे पोरा, या पैशाचं नको असं वाटलं करू. हा पैसा मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत. काय म्हणतोय बाप? अरे पोरा, या पैशाचं नको असं वाटलं करू. हा पैसा मिळवण्यासाठी मी लई लोकांचे मुंडके मोडलेत. पोरगं म्हणताय, आता जर्रा थांब, तुझंच मुंडकं मोडायचं आहे. आणि पोरगं मुंडकं मोडतच बापाच्या मुंडक्यावर पाय देतं आणि काढ म्हणतं चावी. काढ चावी. मुंडक्यावर पाय देतं आणि चावी घेतं. बाप रडत बसतो. पोटी नालायक अवलादेने ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. अधर्माचं धन जर घरात आलं, लबाडीचं धन घरात आलं, तर त्या लक्ष्मीला थांबायचं नसतं, कारण तिथं कृष्ण नसतो. असेल कृष्ण तर थांबेल, शपथ खाली, नाही तर निघून जाईल. कसं निघून जायचं? लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, वाईट वागायला लावते आणि वाईट मार्गात पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. गडगंजा पैसा आलाय पण अधर्माने आलाय. पैसा आलाय पण अवलाद व्हायला गेली. तुम्हाला अवलाद हवी आहे का पैसा हवा आहे? ज्याचा त्याने विचार करा. गडगंजा पैसा आलाय, अधर्मानं आलाय, भ्रष्टाचारानं आलाय, आणलाय, पण त्या लक्ष्मीने त्या अवलादीला दुर्बुद्धी फोडली आहे. गडगंजा पैसा हवाय का चांगली अवलाद हवी आहे? गडगंजा पैसा आला अधर्माचा पण अवलाद व्हायला गेली. दुर्भाग्यशाली बाप. मोजका पैसा आहे, धर्माचा आहे, पण अवलाद सद्गुणी आहे, त्याच्यासारखा श्रीमंत तोच बाप. मग पैसा हवाय का सद्गुणी अवलाद हवी आहे, हे ज्याचं त्याने ठरवावं. ज्याचं त्याने ठरवावं. घडीवर पैसा मिळेल, अधर्माने पैसा मिळेल, दिसेल, पण त्या लक्ष्मीला तिथं राहायचं नसतंय. ती अवलादीला दुर्बुद्धी फोडते, वाईट मार्गाला लावते, निघून जाते. आणि अवलाद आपल्या डोळ्यापुढं वाईट वागणं हे बापाचं सर्वात मोठं दुर्भाग्य असतं. पोटी नालायक अवलादेनं ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. बाप जगतच असतो अवलादीसाठी. आपल्या जीवनातून जर अवलाद वजा केली तर बाप झाडाला टक्कर घेऊन मरतो. जगता कोणासाठी? गडेभर डोळे बंद करा आणि आपल्या जीवनातून आपली अवलाद वजा करा. काय उरतंय? खाली शून्य आहे. मनुष्य जगतो तो अवलादीसाठी. आणि अवलाद जर नालायक निघली तर बाप गुडघ्यात मान घालून झुरतो आणि अर्ध्या आयुष्यात मरतो. नरवरा साक्ष देतात त्याची. बाप जगतो तो अवलादीसाठी. तुम्ही आणि जगतो ते आपल्या अवलादीसाठी, संततीसाठी, इतर कोणासाठी जगत नाही. नरवरा साक्ष देतात त्याची. माऊली बोलते, पहिली बाळ दशे आईबा हेची एक पिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलोने टाके, मग स्त्री भोगिता थाओ वार्धक्य लागे यो, मग तोची प्रेम भावो बाळकासी आणे. नरवरा. पहिली बाळ दशे आईबा हेची एक पिसे. च लावले ज्ञानोबारांनी, सकारात्मक बोलले. पहिली बाळ दसे आईबा हेची एक पिसे. 5 वर्षाचं लेकरू आहे, त्याला एकच वेड असतं, एकच पिसं असतं. आई आई आई, बाबा बाबा बाबा. 5 वर्षाच्या लेकरापुढे तुम्ही पोतभर नोटा टाका, ते हात लावायचं नाही. त्याला एकच छंद, एकच वेळ, आई आणि बाबा. साक्षात ज्ञानोबा देतात, पहिली बाळ दशे आईबा हेची एक पिसे. बाळ दशेत कशाचं पिस आहे? आईबा हेची एक पिसे. लहानपणी सगळं प्रेम आईवडिलावर त्या मुलाचं. आता हेच लेकरू थोडंसं टोंगळं झालंय, मोठं झालंय आणि त्याला हळद लागली. पवळसाहेब, त्याला हळद लागली, मोठं झालंय. ज्ञानोबा बोलले, पहिली बाळ दशे आईबा हेची एक पिसे, ते सरे. हळद लागली त्याला, कळाली ना हळद, त्याचं लग्न झालंय. मग ते सरे, मग स्त्री मासे भुलोनी टाके. बायकोच्या गोऱ्या मासकंडाला भुलतो. ज्ञानोबा बोलतात, मी नाही. बायकोच्या गोऱ्या कातड्याला, बायकोच्या गोऱ्या मासकंडाला भुलतो. ते सरे, मग स्त्री मासे भुलोनी टाके. लहानपणी मुलाचं प्रेम आईवडिलावर, तरुणपणात लग्न झाल्यावर ते आईवडिलावरचं उठतं आणि बायकोवर जातं.
बरं बायकोवर तरी शेवटपर्यंत टिकतंय का? बायकाला वाटत असेल आम्ही भाग्यवान आहेत, डॉक्टर साहेब सांगायलेत, मोठे साहेब, की नवऱ्याचं मुलाचं प्रेम आता मोठा झाला, सगळं बायकोवर आलं, पण ते बायकोवर तरी टिकतं का? नणावराय बोलतात मग स्त्री भोगिता थावो. आता बायकोसोबत भरपूर संसार केला, नणावराय बोलतात स्त्री भोगी, नणावराय तर भोगिता म्हणलेत, बायको भोगली, नणावराय बोलतात स्त्री भोगिता थावो. थावो म्हणजे अथांग, भरपूर. स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो, मग तोची प्रेम भावो बाळकाशी आले. लहानपणी 5 वर्षाच्या मुलाचं प्रेम आईवडिलावर, तरुणपणी ते आईवडिलांचं उठतं आणि बायकोवर जातं, आणि थोडं उतारतं वय लागलं की बायकोवरचंही उठतं आणि अवलादीवर जातं, नातरुंडावर जातं. म्हणून अवलाद ही दूध असते आणि नातू हा दुधावरची साई असतो. बाप चुकलं तर अवलादीला बदा मारल, पण नातू चुकला तर 5 बोटं लावायचं नाही. आणि जो नातवाला मारतो तो आजोबाच नसतो, नातवाला मारतो तो आजोबाच नसतो, कारण बाप जगतच असतो संततीसाठी आणि नातवासाठी. बरोबर आहे म्हणते. बापाचं जगण्याचं एकच अट्रॅक्शन आहे, संतती, अवलाद आणि नातू. आणि ही अवलाद जर आपल्या डोळ्यापुढं वाईट वागू लागली, नंगा नाच करू लागली, तर बाप झुरू लागतो, जीवनातला रस निघून जातो. जगू कोणासाठी? मुलानं जर सुंदर ड्रेस घातला, बाप फाटक्या कपड्यात फिरेल, फाटक्या, पण पोरानं सुंदर ड्रेस घातला तर याचा जीव मोठा होतो, वा माझ्या पोरानं ड्रेस घातला म्हणजे मीच घातलाय. बाप अवलादीतून सुख भोगत असतो. कपडे घ्यायला बाप चालला, पैसे कमी, बाप पोराला म्हणे घे तू, मला राहू दे, मी भोगले रे, मी घातलंय, नटलोय मी, तू नट आता. हो, कारण नाथ महाराज साक्ष देतात भागवतामध्ये, ज्यावेळेस आपल्याला पुत्र होतो, आता आत्मावय पुत्र नामासी, पुत्र झाली स्त्री अशी, नाथ महाराज बोलत आहेत की आपणच आपल्या पत्नीच्या उदरात आपला अंश ठेवलेला असतो, आणि एक प्रकारे आपलाच अंश ते आपल्या पत्नीच्या उदरातून जन्माला असतो. म्हणजे एक प्रकारे तो नवराच बायकोच्या पोटी जन्माला असतो, कारण अंश त्याचा असतो. म्हणून अवलाद, आणि म्हणून ते एका कवीने म्हटलं की स्त्री ही क्षणाची पत्नी ना अनंत काळाची माता असते. का माता असते? कारण नवऱ्यानं आपला अंश बाईच्या उदरात ठेवला आहे, बायकोच्या, आणि तो जो गोळा बाळ रूपानं जन्माला आला आहे तो तिचा नवराच जन्माला आलेला असतो, त्या बाईचा नवराच जन्माला आलेला असतो. म्हणून ती बाई आपली आई असते, क्षणाची माता आहे पण अनंत काळची आई असते. पण बायकोकडे पाहताना फक्त बायको म्हणून पाहू नका, ती आपली खरी आई असते. आपला अंश तिच्या गर्भात आहे आणि बाळरूपानं जन्माला आला आहे, म्हणजे तो नवराच जन्माला आलेला असतो. हे नाथ महाराज बोलतात, आत्मावय पुत्र नामासी, पुत्र झाली स्त्री अशी, भोग करू नये स्त्रियेपासी, क्षणाक्षणा त्याग विवे. शास्त्रानं वर्ष केले की तुम्हाला तुमच्या बायकोपासून एक मुलगा झाला तर तिथून पुढे ती तुमची आई असते, तिला आई म्हणून बघा. हे नाथ बोलत आहेत भागवतात. तात्पर्य मला सांगायचं आहे की आपल्या पत्नीच्या पोटातून आलेला गर्भ म्हणजे आपणच जन्म घेतला आहे, आणि बाप त्या पुत्राकडं पाहत असताना मीच जन्मलं आहे, पुत्र म्हणजे मीच आहे, पुत्र नटला मीच नटलो, पुत्रानं खाल्लं मीच खाल्लं, त्याचा सगळा आनंद पुत्रात असतो. तात्पर्य बाप जगतो ते केवळ अवलादीसाठी, त्याचं अट्रॅक्शन म्हणजे अवलाद आणि नातो. आणि ही अवलाद जर वाईट वागू लागली बापाच्या डोळ्यापुढे तर बाप झुरून मरतो अर्ध्या आयुष्यात. आणि अवलाद का वाईट वागते? अधर्मानं लक्ष्मी घरात आणली, अधर्मी माणसाच्या घरात कृष्णाचा वास नाही, नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्ण नाही, कृष्ण नाही म्हणून हिला राहायचं नाही, निघून जायचं. कसं जायचं? अवलादीला दुर्बुद्धी फोडते, वाईट मार्गाला लावते, बाई बाटली ताटली इकडे झोकवते, पैसा वाममार्गात खर्च करायला लावते, निघून जाते आणि तुम्हाला भिकायला लावते. मग अधर्माचा पैसा हवा आहे घडीवर का चांगली अवलाद हवी आहे, ज्याचा त्याने विचार करावा. अधर्माला पैसा येईल घडीवर, पण अवलाद व्हायला गेली, फायदा झाला की तोटा झाला. धर्मानं पैसा घरात आणला कमी आहे, पण अवलाद सद्गुणी आहे, फायदा झाला. तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच. सद्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी श्रीमंती असते, आणि दुर्गुणी अवलाद ही बापाची सगळ्यात मोठी गरिबी असते. आणि म्हणून लक्ष्मीने पहिला शत्रू सोडलाय दायाद. अधर्मानं पैसा आणला, लक्ष्मीला जायचे का? त्या घरात कृष्ण नाही, जायचंय. पहिला शत्रू दायाद. भाऊबंद वाईटावर टाकतात, तुमच्या अवलादीला लक्ष्मी दुर्बुद्धी फोडते, वाईट मार्गाला लावते, बाई बाटली ताटलीकडे झुकवते, पैसा वाईट गोष्टीत खर्च करायला लावते आणि निघून जाते.
दायाद. दुसरा शत्रू दायाद चोर. अधर्माच्या पैशाला जोडून चोरी असते. म्हणून आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. धर्म हा धनाचं कवच असतो. नाथ महाराज बोलतात भागवतात, जयाचे द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होय क्षीण तेच लक्षण हरी सांगे. करुणी अति सायास जोडला अर्थ बहुवस, त्यासी अधर्मे आला नाश तोच विलास हरी सांगे. भरपूर पैसा मिळवलाय पण अधर्मानं मिळवलाय, अधर्मच त्याचा नाश करतो. भरपूर पैसा मिळवलाय पण धर्मानं मिळवलाय, धर्मच त्याचं कवच बनतो आणि पिढ्याने पिढ्या रक्षण करतो. धर्म हा धनाचं कवच असतो. आणि म्हणून पैसा जर धर्मानं मिळवलेला असेल. दुसरा शत्रू चोर आहे, दायाद चोर. लबाडीच्या पैशाला जोडून चोरी असते. पण धन जर तुम्ही इमानदारीने मिळवलं असेल, नीतिमूल्याने मिळवलं असेल, धर्माने मिळवलं असेल, तर धर्मच त्या धनावर बसतो आणि त्याचं कवच बनतो, त्याचा पहारेकरी बनतो आणि पिढ्याने पिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. म्हणून तुम्ही धर्मानं धन मिळवलंय. उदाहरण घ्या, 1,00,000 रुपये तुमच्या घामाचे कष्टाचे, आणि तुम्ही कुठे महाबळेश्वरला फिरायला गेले. 1 महिनाभर घर उघडं टाकून जा. उघडं त्यातला 1 रुपया जर चोरी झाला तर जिम्मेदार ज्ञानोबा आहे, नाथ महाराज आणि तुकोबा आहे. माझी जिम्मेदारी नाही, त्यांची जिम्मेदारी घेऊन सांगतो मी, त्यांच्या वतीनं बोलतोय. नाथ महाराज बोलतात भागवतात, धर्म हा धनाचा कवच असतो. धर्मानं धन मिळवलंय, धर्मच त्याचं कवच बनतो आणि त्याचं रक्षण करतो. तुम्ही महिनाभर घर उघडं टाका, महिनाभर फिरायला जा, कुत्रं त्या घरात शिरणार नाही. आणि एखादा जर आलाच त्या घरात तर ते घर लावील, कुलूप लावील, सुरक्षित ठेवील आणि परत आल्यावर तुम्हाला चावी दिली, बा तुझं सांभाळा. धर्म रक्षण करत असतो. धर्म चोरी होऊ देत नाही. पण ते धन जर अधर्माचं असेल, लबाडीचं असेल, 7 खोल्यात कोंडा, जवान साहेब, 7 खोल्यात कोंडा, 7 दारं लावा, 8व्या खोलीत झोपा, सगळे दारं मोडून चोर येतो, गळ्याला चाकू लागतो, काढ म्हणतो बडव्या चावी, काढ म्हणतो चावी. अधर्मच आहे. अधर्म दुर्बुद्धी फोडतो. चोराला जाऊन सांगतो, अधर्म चल या घरात आहे आणि घेऊन जा, अधर्म घेऊन येतो चोराला. अधर्माच्या धनाला जोडून चोरी असते. म्हणून आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. धर्म हा धनाचं कवच असतो. धर्मानं धन मिळवलं, नीतिमूल्यानं मिळवलं, धर्मच त्याचं कवच बनतो आणि पिढ्यानं पिढ्या त्याचं रक्षण करतो. त्यातला रुपयाही चोरी जात नाही. पण अधर्माचा असेल तर अधर्मच त्याचा नाश करतो. त्याची अधर्मे आला नाश तोची विलास हरी सांगे. अधर्मच नाश करतो आणि तुम्हाला कंगाल बनवतो. धनाला जोडून चोरी असते. पहिला शत्रू दायाद, दुसरा चोरी. अधर्मानं आणले त्याची चोरी होईल. तिसरा शत्रू दायाद चोर राजा. अधर्माच्या धनावर इन्कम टॅक्सची धाड पडते. काय पडते? इन्कम टॅक्सची धाड पडते. किंवा मोदी साहेब नोटबंदी करतात. मोदी साहेब नोटबंदी करतात. राजा काय असतो? दायाद चोर राजा. राजा तिसरा शत्रू राजा आहे. राजा काय असतो हे आपल्याला 8 नोव्हेंबर किती 2000 किती 18 8 नोव्हेंबर 2018ला कळलं की राजा काय असतो. आपल्याला मजा वाटायची. पंतप्रधान मारली फुल्ली टाकले, मध्ये बटन दाबले, गेले, निवडले, बसले दिल्लीत. पंतप्रधानाला आपण किरकोळ समजायचो, त्याचा आपला काय संबंध आहे. पण पंतप्रधान किंवा राजा काय चीज आहे हे 8 नोव्हेंबर 2018ला कळालं. झाक गेली लोकांची, झाक, चक्रव्यूह पडले. मोदी साहेब बोले रे टीव्हीवर, आज से 500 और 1000 की नोट चलन से बाद हो जाएगी. पायाखालची जमीन सरली. गोदामाच्या गोदाम भरले होते, 1000च्या 500च्या नोटाने. गोदामाच्या गोदाम. गंगेत पैसा व्हायला, आग लावून दिली, फेकून दिला. बँकेत भरायची टप्पर झाली नाही का? 2.5 लाखाच्या पुढे भरलं तर जेलात जावे लागेल. कायदा काढला राजा. अधर्माच्या पैशावर
राजाची धाड पडते किंवा नोटबंदी होते आणि पैशाचा नाश होतो. दायाद चोर राजा आगी, अधर्माच्या धनाला आग लागते आणि जळून नाहीसं होतं. दायाद चोर राजा आगी. आता पाचवा शत्रू, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. अधर्मे रोग संचरे अंगी. या पहिल्या 4 शत्रूच्या तावडीतून जर सुटला तो अधर्माचा पैसा, तर 5वा शत्रू तिथं डोकं काढतो. काय? अधर्मे रोग संचरे अंगी. अधर्मानं, लबाडीनं, भ्रष्टाचारानं घरात धन आणलं तर त्या माणसाला नाना प्रकारचे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यास सगळा पैसा खर्च होतो आणि तो मनुष्य भिकायला लागतो. अधर्मे रोग संचरे अंगी. तुका म्हणे पापे इति रोगाची रूपे. बघा तुम्ही, जे बडे बडे बिग शॉट कसलेले भ्रष्टाचारी असतात, कसलेले भ्रष्टाचारी, ते आपल्या शर्टाच्या गुंड्या बटणं काढतात, असे छाती दाखवतात आपल्याला, आणि बघा ना साहेब हे काळं काळं, बघा ना साहेब हे काळं काळं. आपण म्हणतो काय रे ते काळं, काय रे ते काळं. साहेब माझं 2 वेळेस बायपास झालंय, साहेब माझं 2 वेळेस बायपास झालंय. अरे बेटा 3 वेळेस होईल ना, 3 वेळेस होईल ना, तुझं नाही तर का आमचं होईल का. अधर्मे रोग संचरी अंगी. अधर्मानं धन आणलंय, तुला नाना प्रकारचे रोग होतील. तुका म्हणे पापी येते रोगाचे रूपे. पाप केलंय, पाप रोग घेऊन येईल, तुला रोग होतील आणि ते रोग दुरुस्त करण्यात तुझा पैसा संपेल आणि तू कंगाल होशील. म्हणून लबाडाच्या घरातला दवाखानाच बंद होत नाही, किंवा ज्याच्या घरातला दवाखाना बंद होत नाही ते लबाड असते. अनुमान प्रमाण ज्याच्या घरातला दवाखाना बंद होत नाही ते लबाड असते, किंवा लबाडाच्या घरातला दवाखाना बंद होत नाही. आमची मजा होते. कोणाची मजा? मी डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ बीड, मी डॉक्टर आहे, आमची मजा होते, आमची पोळी पिकते. तुम्ही बिमार पडले तर पोळी पिकले तर आम्हाला काय मिळायची. आमची पोळी तुमच्यावर आहे. अधर्मे रोग संचरे अंगी. तुकोबाराय बोलले, पाप केलंस तर पाप रोग घेऊन येईल, तुला नाना प्रकारचे रोग होतील आणि हे रोग दुरुस्त करण्यात तुझा पैसा खर्च होईल आणि तू भिकायला लागशील. अशा प्रकारे लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये 5 शत्रू सोडते आणि या 5 शत्रूमार्फत तुमचा पैसा, तुमची संपत्ती नाहीशी करते आणि निघून जाते. का? त्याने शपथ खाल्ली, थांबेल तर कृष्णापाशी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. जिथे माझा नवरा कृष्ण मी तिथेच थांबेल आणि स्थिरावेल, इतरत्र नाही. आणि कृष्ण म्हणतो मी फक्त नीती आणि भक्तीपाशी थांबेल. दोघांनी शब्द काढल्या. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. मग लबाडाचं घर आहे, भ्रष्टाचाराचं घर आहे. भ्रष्टाचारानं अनितीने लबाडीने आणलं आहे, तिथं नीती नाही भक्ती नाही त्याच्या जीवनात, म्हणून कृष्ण गुप्त रूपानं नाही आहे. तिला तर आणलं आहे लक्ष्मीला, पण कृष्ण नाही आहे. थांबेल तर कृष्णापाशी. कृष्ण तर नाही आहे घरात, निघून जायचं. कसं जायचं? हे 5 शत्रू. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरी अंगी. हे 5 जण 5 विभागी द्रव्य नाशा लागी पावती. लक्ष्मी हे 5 शत्रू मागे सोडते आणि यांच्यामार्फत तुमच्या द्रव्याचा, संपत्तीचा नाश करते आणि निघून जाते. पन्हाळातून आलं आणि मोरीतून गेलं. म्हणून शास्त्र असं सांगतं की पैशाची वाट एक असते, पैशाची वाट एक असते. मी आज इथं विठ्ठल मंदिरात प्रवचनाला आलो आहे. मला यायला अनेक वाट आहेत. मी कॅनल रोडने येऊ शकत होतो, पिंपरगाव रोडने येऊ शकत होतो, पांगरी रोडने येऊ शकत होतो, गल्ली बोळातून येऊ शकत होतो. मला यायला अनेक वाटा आहेत. माणसाला अनेक वाटा आहेत, पैशाला अनेक वाटा नाहीत. पैशाला एकच वाटा असते, एकच वाट. अर्थात तो ज्या वाटेने आला आहे त्याच वाटेने परत जातो. याला म्हणतात पैशाची वाट एक असते. तो चांगल्या मार्गानं, चांगल्या वाटेनं घरात आला तर चांगल्या कामात खर्च होता आणि निघून जातो. वाईट मार्गानं, वाईट वाटेनं जर घरात आला तर वाईट कामात खर्च होता आणि निघून जातो. याला म्हणतात पैशाची वाट एक असते. अधर्मानं आणला, वाईट मार्गानं आणला, वाईट कामात खर्च होईल, निघून जाईल. चांगल्या मार्गानं आणला, चांगल्या कामात खर्च होईल, निघून जाईल. याला म्हणतात पैशाची वाट एक असते. आणि म्हणून विचार करा, त्या
वाल्या कोळ्याला नारदानं विचारलं की म्हणले वाल्या, तू हे जे सगळं करतोय, 7 रांजणं भरली आहेत, एवढे तू खून केलेस आणि धन लुटलेस, या तुझ्या पापात तुझे घरचे भागीदार आहेत का? ते म्हणले मला काय माहीत. वाल्या म्हणतो मला काय माहीत. म्हणले जा घरी विचारून ये. वाल्या म्हणतो महाराज तुम्ही पळून जाताल, महाराज तुम्ही पळून जाताल. म्हणले नाही जात, मला बांधून टाक म्हणले झाडाला. ही पहिली आसाम ही वाल्याने अशी पाहिली होती की वाल्याची कुऱ्हाड पाहिली की लोक लटलट कापायचे, पायावर लोळायचे. नारद हसत होते. म्हणले असला कसला माणूस आहे, मलाच ज्ञान शिकवायला, म्हणले मला ज्ञान शिकवायला असला कसला माणूस आहे. वाल्या हापकला. म्हणले महाराज तुम्ही पळून जाताल. म्हणले नाही जाणार, बांध म्हणले मला झाडाला. एका दोऱ्याने दाव्याने झाडाला बांधले नारदाला आणि वाल्या घरी गेलाय. घरी गेल्यावर वाल्या आपल्या आईकडे गेला आधी आणि आईला म्हणतो आई मी रोज माणसं मारतो, मुंडके मोडतो, वाम मार्गानं पैसा घरात आणतो पाप करून, माझ्या पापात तू भागीदार आहेस का? आई म्हणाली बाबा माझे 4 गेले 2 राहिले, माझ्या गवऱ्या पुढं गेल्या, मला कशाला तुझ्या पापात ओढतो? तू जाणं आणि तुझं पाप जाणं, मी आता 2 दिवसाची सोबत आहे, तू जाणं आणि तुझं पाप जाणं. वाल्या कमरात मोडला. कुठं मोडला? कमरात मोडला. बायकोकडे गेला. अगं म्हणले मी रोज माणसाचे मुंडके मोडतो, खून करून पैसे आणतो, या माझ्या पापात तू सहभागी आहे का? म्हणले हे बघा मालक, ज्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या दिवसापासून मला पोसवायची जिम्मेदारी तुमची, मला याच्यात ओढू नका, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. वाल्या गुडघ्यात मोडला. गुडघ्यात. मुलगा खेळत होता बाजूला, मुलाकडे गेला. अरे म्हणले बाळा मी अशी माणसं मारतोय, पाप करतोय, पैसा आणतोय, त्यात तू सहभागी आहे का? म्हणले बाबा मला काय कळतं यातलं, माझं खेळून खाण्याचं वय, मला काय कळतं? म्हणले बाबा यातलं, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. वाल्या घोट्यात मोडला. सगळा मोडला. उपरती झाली, वैराग्य आलं आणि नारदाच्या पायावर जाऊन लोळू लागला. मार्ग दाखवा. नारदाने मार्ग दिला रामनामाचा, वारुळ वाढलं वगैरे वगैरे. ही कथा तुम्हाला माहिती आहे. मला यातून एक सांगायचं आहे, भ्रष्टाचार करताना भ्रष्टाचारी माणसाला मजा वाटते. वाल्याने भ्रष्टाचार केला, पापानं पैसा आणला, घरातले किती माणसं सहभागी झाले? सगळ्याला विचारलं ना, आईला विचारलं, बायकोला विचारलं, लेकराला विचारलं, किती लोकांनी साथ दिली पापात सहभागी व्हायला? कोण सहभागी झालं? मग भ्रष्टाचार करायचा, भ्रष्टाचार करून पापानं पैसा आपण आणायचा, पाप आपण करायचं, त्या पापाच्या पैशावर सगळ्या घरांनी मजा करायची आणि नरकाला आपण एकट्याने जायचं. हे शहाणपणाचं आहे का गाढवपणाचं आहे? हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पाप करून भ्रष्टाचार करून पैसा आपण आणायचा, त्या पापाच्या पैशावर सगळ्या घरांनी मजा करायची, पण नरकाला आपण एकट्याने जायचं, बाकीचं कोणी सहभागी नाही. हे कितपत शहाणपणाचं आहे? हे ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, अगाध सरोवरी कमळनी जिया परी, का सदैवाचे घरी राही लक्ष्मी, का गतायुषीचे शरीरी चेतना वासू न करी, का निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. ज्ञानोबा या 2 ओव्यातून ज्ञानोबा जागा दाखवतात की लक्ष्मी कुठं थांबेल. ऐका ओव्या. अगाध सरोवरी कमळिनी जिया परी, का सदैवाचे घरी राहे लक्ष्मी. दुसरी ओवी, गतायुषीचे शरीरी चेतना वासू न करी, का निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. सदैवाचे घरी राहे लक्ष्मी, निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. अगाध सरोवरी, मोठं तळं आहे. मोठं तळं म्हटलं की त्यात कमळ आलंच, हा सिद्धांत आहे. अगाध सरोवरी कमळिनी जिया परी, तळं म्हटलं की कमळाचं झाड आलं. अगाध सरोवरी कमळिनी जिया परी, तसे सदैवाचे घरी राहे लक्ष्मी. तळं म्हणलं की कमळ आलं, तसं दैवानुकूल असेल तर लक्ष्मी ही आलीच, हा सिद्धांत आहे. पण दुसऱ्या वैज्ञानावर बोलत आहेत की गतायुष्याचे शरीरी, गतायुष्य म्हणजे मेलेलं, गतायुष्याचे शरीरी चेतना वासू न करी,
का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. मनुष्य मेलाय, त्याच्यातली चेतना जाते, हा सिद्धांत आहे. मनुष्य मेला तिथे चेतना नसते. मनुष्य निदैवी आहे तिथं लक्ष्मी नसते. का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तुम्ही निदैवी आहात, निदैवी आहात, तुमच्या भाग्यात नाही आहे. भाग्यात नसताना लबाडीने आणली, भ्रष्टाचाराने आणली, आणता येते, आणली तर ती तुम्हाला हात दाखवते. कारण तिने शपथ खाल्ली, थांबेल तर कृष्णापाशी. आणि लबाडीने आणतो, त्याच्या जीवनात नीती नाही, भक्ती नाही, अधर्मीच आहे. नीती नाही, भक्ती नाही म्हणून कृष्ण नाही गुप्त रूपाने, कृष्ण नाही म्हणून लक्ष्मी नाही. थांबेल तर कृष्णापाशी निघून जायचं. कसं जायचं? 5 शत्रू मागे सोडते. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावते. या द्रव्याचा नाश करते आणि निघून जाते. का? निदैवी आहात. निदैवी असताना आणलं तर त्यांनी शपथ खाली थांबणार नाही. का? निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. म्हणून देवाला दूध खुळा बाळ समजू नका. देव बोळ्यानं दूध पित नाही. आम्ही लोक म्हणतो आम्ही भ्रष्टाचार केला, लबाडी केली, लाडी लबाडी केली, वाममार्गानं घरात आणलं. कुठं देव बघायला आलाय? देव आहे का नाही याचाच पत्ता नाही. इथून तयारी, देव आहे का नाही याचाच पत्ता नाही. असला बी तर तो कुठं बघायला आलाय, कुठं राखण बसलाय आपल्याला. पण देव म्हणतो बाबा तू टेबलाच्या वरून घे, नाही तर टेबलाच्या खालून घे, माझी नजर तुझ्यावर आहे. टेबलाच्या वरून घे नाही तर खालून घे, माझी नजर तुझ्यावर आहे. आणि याची साक्ष ज्ञानोबा देतात. त्याची नजर आपल्यावर असते. तुम्ही वरून घ्या नाही तर खालून घ्या, तो तुम्हाला सोडत नाही. ज्ञानोबा बोलतात, हे गगनाहून जुने, देवाकडे हात केला ज्ञानोबा. देव कसा आहे? हे गगनाहून जुने, परमाणूनी साने, आघवेची आघवेपणे देखत असे. हे वाक्य लक्षात घ्या. आघवेची आघवेपणे देखत असे. तो गगनाहून जुना आहे, परमाणूपेक्षा बारीक आहे आणि एका वेळी सगळ्या जगातलं पाहू शकतो. एका वेळी जिथं बसलाय तिथून सगळ्या जगातलं पाहू शकतो. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या नाही तर खालून घ्या, त्याची नजर तुमच्यावर असते. आगवेची आगवेपणे देखत असते. आपल्याला वाटतं कोण बघायला लागले, कोण आले बघायला, घेतलं टाकलं खिशात, कुठं देव बघायला आला. ज्ञानोबा बोलले बाबा तसं नाही, तू खिशात टाक, पिशूत टाक, बॅगेत टाक, वरून घे, खालून घे, त्याची नजर तुझ्यावर आहे. तू निदैवी आहेस, ने घरी. पण तू निदैवी. लक्ष्मी बोलली मी थांबणार नाही. का? निदैवाचे घरी न राहे लक्ष्मी. राहणार नाही बोले. हे 5 शत्रू मागे सोडेल, तुझ्या पैशाचा नायनाट करेल, निघून जाईल आणि तुला बेकायला लागेल. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात बोलतायत की स्वये शिनोनी अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती. ओव्याकडे लक्ष द्या. स्वये शिनोनी अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती. अद्रष्ट म्हणजे नशीब. नशिबात आहे तेवढंच मिळेल, त्यापेक्षा अधिक फुटकी कवडीही तुम्हाला मिळणार नाही. नाथ बोलतात स्वये शिनोनी अहोराती. काय शिनायचं शिना, काय चोऱ्या करायच्या करा म्हणले. स्वये शिनोनी अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती. नशिबाशिवाय मुंगेच्या पाया इतकंही अधिक मिळणार नाही. अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जाणती सज्ञान. आणि म्हणून एका शायरने म्हणलंय कि समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. मिल भी गया तो वो टिकता नहीं, मिल भी गया तो टिकता नहीं. आणि म्हणून मी बोलून गेलो, आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. बोलून गेलो ना, धर्म हा धनाचं कवच असतो. धर्मानं मिळालं धर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि त्याचं पिढ्याला पिढ्या रक्षणही करतो. अधर्मानं मिळवलं अधर्मच त्याचं वाटोळं करतो. या 5 शत्रूमार्फत त्या पैशाचा नायनाट करतो आणि तुम्हाला भिकायला लावतो. आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. भले पैसा कमी दिसेल जीवनात, एक गोष्ट लक्षात घ्या. साधं समीकरण आहे. देव शपथ खातोय, लक्ष्मी शपथ खाते. देवाने सांगितले फक्त तुझ्या जीवनात नीती आणि भक्ती आण. मी शपथ घेऊन सांगतो तुझ्या घरात मी वास करेन. कारण माझं आवडीचं ठिकाण काय आहे तर नीती आणि भक्ती. तुम्ही नीतिवान आहेत आणि तोंडात कृष्णाचं नाव आहे, तुमच्या घरात कृष्णाचा वास असेलच.
हसायला शपथ खाल्ली त्याने ना, माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. मी शपथ घेऊन सांगतो म्हणले, माझ्या नामापाशी मी उभा आहे. तुम्ही जीवनात नीती आणा आणि कृष्ण नाम आणा. कृष्ण येतोच, आणि कृष्ण आला की लक्ष्मीला यावंच लागतं. का? कृष्णाच्या पायाची दासी येते, ती चाकर आहे. मग तिचा निवास कुठे आहे? कृष्णाच्या पायात आहे. कुठे आहे लक्ष्मी? नारायणाच्या पायात. ती चाकर आहे, दासी आहे. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण येतो, आणि कृष्ण आला की लक्ष्मीला यावंच लागतं. अरे मग जीवनात नीती आणि भक्ती आली तर देव भेटला, देवही आला, आणि देवाच्या मागे लक्ष्मी आली. काय पाहिजे तुम्हाला अजून? कशासाठी परमार्थ चाललाय? देव भेटतो, आणि देव आपली बायको लक्ष्मी घेऊन येतो, आणि तुम्हाला श्रीमंतही बनवतो. तो भेट देतो आणि श्रीमंत बनवतो. पुन्हा पुढे तुम्हाला हात पसरायची पाळी नाही आहे. म्हणून भगवंताचे भक्त कधी उपाशी मरत नाहीत. हां, आलं लक्षात? माझी या भक्त आणि संसाराची चिंता काय? समर्थाची कांता कोरांना मागे. बरं बोलतायत, देव बोलतात, माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय? समर्थाची कांता कोरांना मागे. अरे माझा भक्त आहे, संतुला संसाराची काय चिंता आहे? राजाची बायको शिळे तुकडे मागती का? तू माझा भक्त आहे, एका अर्थानं तू राजा आहेस, आणि तुला शिळे तुकडे मागायची गरज काय? तुला मी गरिबी कशी येऊ देईल? पण एकदा भगवंताचा लढा लागला की लक्ष्मी पैसा मातीमोल वाटतं. देव वाटतं तुझी लक्ष्मी तुला ठेवा, आम्हाला नको, आता तू पाहिजे. ते भगवंताच्या नामानं वैराग येतं म्हणून लक्ष्मी तुच्छ वाटते, नको वाटते. पण तरी देव धनाबरा तुकोबारा यांच्यापुढे टोपल्यानं होतच होता. ते धिक्कार करत होते, आम्हाला नको, आम्हाला नको तुझे नजराणे. हो, छत्री दिवट्या गोडे हे तो बऱ्यात न पडे. शिवाजी महाराज घेऊन आले, पांडुरंगा चालता शिवाजी महाराजा रूपानं, पण तुकोबारांनी धिक्कार लावले, नको देवा, हां, छत्री दिवट्या गोडे हे तो बऱ्यात न पडे. महाराजांना वापस केलं तुकोबाराने. आता देवा तुझा मोह लागला, लक्ष्मीचा करायचं काय? देव उभा असतो, लक्ष्मी ही माझी लक्ष्मी घ्या भक्ताला तुम्हाला. पण त्या भक्ताला आता भगवंताचा लढा लागला, लक्ष्मीचं करायचं काय? पण तरी ती लक्ष्मी लंडासारखी येते आणि भगवान कृष्णाच्या भोवताली स्थिरावते, घुटमळते. हा सिद्धांत आहे. म्हणून श्रीमंत व्हायचं आहे तर कशाला वाईट वागता किंवा कशाला कुणाच्याकडे हात पसरवता? अरे फक्त नीती आणि भक्ती जीवनात आणा. कृष्ण नीती भक्तीपाशी उभा आहे, जिथं कृष्ण तिथं लक्ष्मी उभी आहे. तुम्ही पिढ्यानं पिढ्या श्रीमंत व्हाल, एवढी बरकतच बरकत असेल, तुमच्या घरातला पैसा कधी संपणार नाही, पुन्हा पुढे हात पसरायची पाळी येणार नाही. फक्त नीती आणि भक्ती जीवनात आणा, तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच. पण माणसाला हे कळत नाही. आणि म्हणून गतजन्मात तुम्ही गडगंज पुण्य केलंय, आणि त्या पुण्याच्या बळावर या जन्मात तुम्हाला भाग्य लाभलंय, आणि भाग्यानं श्रीमंती लाभली आहे. दरबारा बोलताय. माणसाला भाग्य कशावर लाभतं? गतजन्मातल्या पुण्याने, आणि भाग्याने श्रीमंती लाभते. भाग्य तेथे विलास, विलास म्हणजे श्रीमंती. भाग्य अनुकूल असेल तर श्रीमंती लाभते. भाग्य तेथे विलास, सुख तेथे उल्हास, हे असो तेथ प्रकाश, जेथ सूर्य. जिथं सूर्य तिथं प्रकाश आहे, सुख आहे तिथं उल्हास आहे, आणि भाग्य आहे तिथं विलास आहे, अर्थात श्रीमंती आहे. श्रीमंती मिळायला भाग्य अनुकूल लागतं. भाग्य तेथ विलास, बरोबर आहे. हा सिद्धांत आहे. गतजन्मातल्या पुण्याने तुम्ही भाग्यवान आहे, भाग्य घेऊन आलात, या भाग्याने संपत्ती मिळाली. पण दानाबारा बोलताय, गतजन्मातल्या पुण्याने या जन्मात तू भाग्य घेऊन आला, तुला श्रीमंती लाभली, पण या श्रीमंतीला, या भाग्याला तू या जन्मातल्या नीतीची संगती दे. ते भाग्य वरचर बळावेल आणि टिकेल. पण त्या श्रीमंतीला जर तू अनितीची संगती दिलीस तर त्या तुझ्या भाग्याला उतरती कळा लागेल, आणि तुला दारिद्र्य येईल. आणि मग दरबारा लिहितात 18व्या अध्यायात, अद्रष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. दरबारा काय म्हटलंय? गतजन्मातल्या पुण्याने भाग्य घेऊन आलास, भाग्याच्या बळावर श्रीमंती लाभली, पण ही श्रीमंती टिकावी असं वाटत असेल तर या जन्मातल्या नीतीची संगती दे, श्रीमंती टिकेल, वरच्यावर बळावेल. पण या श्रीमंतीला जर अनितीची संगती दिलीस तर ही श्रीमंती तुझ्या रुसेल, नसीब तुझ्या रुसेल, आणि तुला हळूहळू उतरती कळा लागेल श्रीमंतीला, तू भिकायला लागशील. नंबर लिहित आहे, अद्रष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. उभी फोडून सांगतो, अवघड उभी. अद्रष्ट म्हणजे नसीब, उदास म्हणजे रुसणे. अद्रष्ट झाली या उदासू, नसीब रुसलंय. अद्रष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, श्रीमंताच्या श्रीमंतीला उतरती कळा लागते. पालटे श्रीमंताचा विलासू, विलास म्हणजे ऐश्वर्य. नसीब रुसलंय, तुझ्या श्रीमंतीला उतरती कळा लागते. कशी?
पुनवे पाटी शीतांशू पालटे जैसा. शीतांशू म्हणजे चंद्र. पुनवेकडून अमावस्येकडे जाणारा चंद्र जसा कलेकलेनं नाहीसा होतो आणि अमावस्येला संपतो, तशी तुझी श्रीमंती कलेकलेनं नाहीशी होईल आणि कायमची संपेल आणि तू कंगाल होशील, भिकायला लागशील. आणि म्हणून तुमच्या संपत्तीला, धनाला, संपत्ती मिळवण्याचं भाग्य घेऊन आलात, संपत्ती धन मिळालंय, पण त्याला या जन्मातल्या नीतीची संगती द्या. ते बळावेल, भाग्य बळावेल, टिकेल, वाढेल. पण त्या धनाला, त्या श्रीमंतीला अनितीची संगती दिली तर धनाबारे बोलतात तुझं नशीब तुझ्यावर रुसेल, तुझ्या नशिबाला उतरती काढावं लागेल. कशी? जसा पुनवेकडून अमावस्याला चंद्र चालला आणि अमावस्याला नाहीसा होतो कलेकलेने, तशी तुझी श्रीमंती त्या चंद्रासारखी कमी होत 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 कायमची नाहीशी होईल आणि तू भिकायला लागशील. आणि म्हणून तुम्ही बघा, फार नाही, एक फक्त 40 वर्ष मागे जा, आपलं बालपण. तुम्ही आम्ही जवळपास समोर बसलेली माणसं 55-60च्या वय गटातली आहात. आपण लहानपणी 15-20 वर्षाचे असताना एक 40 वर्ष मागे जा. 40 वर्ष अशी माणसं होती आपल्या डोळ्यापुढं की ज्यांना 100 एकर 150 एकर जमीन होती, जागीरदार होते, जमीनदार होते. 10-10 अवतं चालायची त्यांच्या शेतात, 2-2, 4-4 गडी असायचे कामावर, 40-50 गाई म्हशी जनावरं असायचे. हां, त्या जागीरदारचे जनावरं जर सुटले तर तिकडच्या माणसाला इकडे यायला अर्धा तास लागायचं, ते जनावरच संपायचे नाही. एवढे मोठे मोठे माणसं, वाड्याच्या वाडे जनावरांनी भरलेले. पण आज आपण पाहतो ती माणसं इतकी कंगाल झाली की त्यांना दात घासायला स्वतःची माती शिल्लक राहिली नाही. त्यांना दात घासायला स्वतःच्या मालकीची माती शिल्लक राहिली नाही. ती माणसं मेली तर त्यांना पुरायला त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन शिल्लक राहिली नाही. का? हे धन अनितीने मिळवलं होतं, अधर्मानं मिळवलं होतं. एका ज्वारीच्या पोत्यावर आणि एका धोत्राच्या पानावर व्याजाचं व्याज करून लोकांची मुंडके मोडून जमिनी हडपल्या होत्या. ही जायदाद अनितीने मिळवलेली होती आणि अनितीपाशी देव नसतो आणि जिथे देव नाही तिथं लक्ष्मी थांबत नसते. ती सांगते हे अनितीचं आहे, अनिती नाही म्हणून देव नाही, देव नाही म्हणून मी नाही आहे. देव असेल तर थांबेल, देव नसेल तर मी निघून जाईल. निघून गेली, कालावधी कमी जास्त लागतो पण निघून गेली. आणि म्हणून तुकोबाराय बोलले, परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्या. तुम्ही दुसऱ्याचं धन लबाडीने लुटाल आणि परस्त्रीवर वाईट नजर ठेवाल तर तुमच्या भाग्याचा रास सुरू होईल. तुकोबाराय, परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्या. धनबारा बोलले तुमचं नशीब रुसेल, अद्रष्ट झाली अवधासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाटी शीतांशू पालटे देसा. तुकोबाराय, परद्रव्य परनारीचा अभिलाष इथून या रास सर्व भाग्या. नाथ महाराज, अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भासे देहीचे चिन्ह. अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, अद्रष्ट म्हणजे नसीब. अधर्मानं धन मिळवलंय, नसीब क्षीण होतं. अधर्मे अद्रष्ट झाले क्षीण, विपरीत भासे देहीचे चिन्ह. या तिन्ही महासंतांना लिहिले. अधर्मानं धन आणणार तर अधर्मापाशी देव नसतो, देव नाही म्हणून लक्ष्मी थांबत नाही, निघून जाते. या 5 शत्रूच्या मार्फत नायनाट करते. आणि म्हणून जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुकोबारायाने एक कालावधी दिलाय की जो मनुष्य परद्रव्य परनारीचा अभिलाष ठेवतो, दुसऱ्याचं धन भ्रष्टाचाराने लबाडीने लुटतो आणि परस्त्रीबद्दल वाईट नजर ठेवतो, याला म्हणजे परद्रव्य परनारीचा अभिलाष. त्याचा नायनाट किती दिवसात होईल हे तुकोबाराय एका अभंगातून सांगतायत. निमिष, दिवस, मास, वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. तुकोबाराय, निमिष, दिवस, मास, वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. त्याचं एका क्षणात, एका दिवसात, एका महिन्यात किंवा 3 वर्षात त्याचं पतन होईल, तो भिकायला लागेल. पुन्हा तुकोबाराने थोडी ढिलाई दिली. तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड परी खरा. म्हटले मी 3 वर्षाचा कालावधी दिला आहे,
पण कमी जास्त होऊ शकतो म्हणले 5-10 वर्ष, पण कधी ना कधी तो भिकायला लागेल म्हणले. त्याची श्रीमंती संपेल, तो भिकायला लागेल. मेला तर पुरायला जागा राहणार नाही मालकीची. आणि ही उदाहरणं मी डोळ्यांनी पाहतोय. म्हणून मी म्हणलं आपलं बालपण आठवा. 100 एकर जमीन लबाडीने लुटलेली, पण आज मेले तर पुरायला स्वतःच्या मालकीची जागा नाही. का? अनितीने मिळवलं आहे. अनितीपाशी देव नाही. देव, आणि जिथं देव नाही तिथं लक्ष्मी थांबत नाही, निघून जाते. ती तुम्हाला भिकायला लावते. आणि म्हणून जीवन जगत असताना तुकोबाऱ्यानं 2 गोष्टी सांगितल्या की जीवनात काही करू नका. तुकोबाऱ्याचा गाथा तुम्ही बघा, सगळा गाथा पॉझिटिव्ह लिहिला आहे. असं करा, असं करा, असं करा, असं करा, देव भेटेल. एक अभंग असा लिहिला आहे, असं करू नका देव भेटेल. एकच अभंग साहेब, पूर्ण गाथा वाचा 5,000 अभंग. असं करा, असं करा, असं करा, देव भेटेल. पण असं करू नका देव भेटेल, एकच अभंग आहे. आणि तो अभंग आहे परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. साधने तरी हिच दोन्ही जो कोणी साधील. कोणती साधने? परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. बघा महाराजाचे दुनिया अभंग आहेत. परद्रव्य परनारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्य. परद्रव्य परनारीचा अभिलाष केला तर भाग्याचा रास होईल, भिकाला लागाल. महाराज दुसऱ्या अभंगात लिहितात परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. 2च गोष्टी करा म्हणले. महाराजांनी सांगितलं असं करा, असं करा, असं करा, देव भेटेल. पण एका अभंगात म्हणले असं करू नको तरीही देव भेटेल. आणि ते सोपं सांगितले काय? दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची बाई याच्यापासून दूर राहा. दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची बाई यापासून दूर राहा. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. महाराज म्हणले मड्याचा विटाळ धरू नको, बाळात्नीचा धरू नको, विटाळशीचा धरू नको. विटाळ धरायचं तर 2 गोष्टीचा धर. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई यापासून दूर राहा. फायदा काय? देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. या 2 गोष्टीच्या जीवनात पाळल्या, परद्रव्य परनारीपासून दूर राहिले. तुकोबारा 3ऱ्या चरणात म्हणतात देव भाग्य घरा येती. तुमच्या घरात देव येतो, एकटा नाही, भाग्य घेऊन येतो. नुसतं भाग्य नाही, संपत्ती त्या सकळा. देव भाग्य आणि संपत्ती घेऊन येतो. एवढंच नाही, आता घरात देव आलाय. तुका म्हणे ते शरीर घर भंडार देवाचे. घरातून तुमच्या हृदयात प्रवेश करतो आणि तुमच्या अंतकरणात वास करतो. हा एवढा मोठा फायदा आहे. कशाचा? परद्रव्य परनारीपासून दूर राहिल्याचा. आणि म्हणून पराई नारी आम्हा रखमाई समान वमनावनी धननीची माने. परद्रव्य परनारीपासून दूर राहा. देव तुमच्या घरात चालत येईल, भाग्य आणि संपत्ती घेऊन येईल. देव तर भेटेल, उद्धार तर करेल, मोक्ष देईल. पण धनद्रव्य आणि संपत्ती लक्ष्मीला घेऊन येईल. आणि लक्ष्मी देवाजवळ स्थिरावेल आणि तुम्हाला खानदानी गर्भ श्रीमंत बनवेल. परद्रव्य परनारीपासून दूर राहा. तुम्ही बघा शंकर पार्वती जर गरुडावर बसून निघाले, शंकर पार्वती ज्यावेळेस दोघे निघतात, कशावर बसतात? नंदीवर. हुशार आहेत मावळे. शंकर पार्वती जर दोघे निघाले उभयता तर नंदीवर बसून निघतात. पण एकटी पार्वती माता निघाली तर वाघावर. एकटी पार्वती माता निघाली तर वाघावर बसून येते. लक्ष्मीनारायण निघाले तर दोघं गरुडावर बसून येतात. दोघे निघाली उभा येतात. कुठं जायचे? गरुडावर बसून. पण एकटी लक्ष्मी निघाली तर एकटी लक्ष्मी निघाली तर घुबडावर बसून येते. घुबडावर घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे. पार्वतीचं एकटीचं जसं वाघ आहे तसं लक्ष्मीचं एकटीचं वाहन आहे घुबड. लक्ष्मी नारायण दोघे निघाले उभं येतात तर गरुडावर बसून येतात. पण लक्ष्मी जर एकटी निघाली तर घुबडावर बसून येते. तुमच्या घरात घुबडाला आणते. घुबड हे अपशकुन आहे. घुबड हे अपशकुन आहे. घुबडाचं तोंड पाहू नये. सगळे प्राणी दिवसा जागतात, रात्री झोपतात. घुबडाचे का असं आहे, रात्री जागतं, दिवसा झोपतं. घुबडाचं तोंड पाहू नये. पण लक्ष्मी मुद्दाम घुबड आणते आणि तुम्हाला दाखवते घुबडाचं तोंड बघ, आणि तुम्हाला रातभर जागवते.
लबाडीने पैसा मिळणारी माणसं हे घुबडाच्याच जातीचे असतात. घुबड रातभर जागतं, लबाडीचे पैशावाले रातभर जागतात, 1 वाजूसर दारू पितात, 2 वाजता जेवतात, 3ला झोपतात आणि दुसऱ्या दिवशी 12ला उठतात. ते घुबडाच्याच जातीचे असतात, रातभर जागणारे. लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये संकट घेऊन येईल. एकटी लक्ष्मी घरात आणू नका, घुबडावर बसून येईल, अपशकुन आहे, जागवेल, संकट आणेल. लक्ष्मी नारायणासहित घरात आण, गरुडावर बसून येईल. आणि जेव्हा नारायण येतो तेव्हा ती नारायणाच्या पायाची दासीच आहे. शपथच खाली थांबेल तर कृष्ण नारायणापाशी जाती कुठं. आणि म्हणून आधी नीती आणि भक्ती जीवनात आणा. नारायण आपोआप येतो, कृष्ण आपोआप येतो. कृष्ण आले की त्याच्या पायाची दासी लक्ष्मी आपोआप येते आणि तुमच्या जीवनात घरात स्थिरावते, तुम्हाला गर्भ श्रीमंत करते. म्हणून एकट्या लक्ष्मीच्या मागं कधी लागू नका. तुम्ही नारायणाच्या मागे लागा, कृष्णाच्या मागे लागा. लक्ष्मी आपोआप येते, तिला वेगळं आणायची गरज नाही. आणि नारायण सोडून जर आणलीच तर ती संकट घेऊन येईल घरामध्ये, अपशकुन घेऊन येईल. भगवान कृष्ण वैकुंठाला गेले, द्वापार युग संपलं आणि हा कलियुगाचा प्रवेश झाला. आणि त्यावेळेस राजा होता परीक्षित, चक्रवर्ती सम्राट. सगळ्या जगावर हे इंग्रज वगैरे अमकं डमकं कुणी नव्हतं, सगळ्या जगात पांडवाचं राज्य, चक्रवर्ती सम्राट राजा परीक्षित. हा कली परीक्षिताच्या पुढं गेला आणि कलीने त्या परीक्षिताला विनंती केली की मला हे राजन, नियमानं 4 युग चालतात, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. द्वापार संपले, आता कलीची बारी आहे आणि मी कली आहे. मी आलो आहे, तुझ्या राज्यात मी कुठे वास करू. कली पाहिला आणि हे विधान ऐकलं की परीक्षिताने तलवारच काढली. हा विषय श्रीमद भागवतामध्ये येतो. कलीने तलवारच काढली आणि चलनी म्हणले माघारी. तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी अर्जुनाचा नातू, मी अभिमन्यूचा मुलगा, भगवान कृष्णाचा नातेवाईक, आणि तू माझ्या राज्यात राहतो. चलनी म्हणले माघारी. कलियुगानं हात जोडला, म्हणले राजन तुमचं बरोबर आहे, तुम्ही कोण आहात हे माहिती आहे मला, पण सृष्टीचा नियम आहे 4 युग हे बारीबारीने फिरत असतात, त्यात माझा नंबर आहे. मला तुम्ही जिथं राहायला जागा देतात तिथं मी राहील, तुमची आज्ञा पाळेल. आणि मी तुम्हाला एक वचन देतो, मी साधू संत आणि हरिनाम यांच्याजवळ कधीच जाणार नाही. कलियुग म्हणतो साधू संत आणि हरिनाम यांच्याजवळ मी कधी जाणार नाही, त्यांच्यापासून दूर राहील. वचन दिलं, साधू संत आणि हरिनाम यांच्याजवळ जाणार नाही. आता कुठं राहू मला सांगा. मग तर परीक्षित खुश झाला, म्हणजे ठीक आहे, हरिनामापाशी नाही आहे आणि साधू संतापाशी नाही आहे. मग त्यांनी 4 जागा दाखवल्यात त्याला. कलीने कुठं वास करायचा? कली म्हणजे भांडण, कलयुग. कल म्हणजे कळ म्हणजे भांडण, लबाडीचं युग, भांडणाचं युग. कलियुग म्हणजे भांडणाचं युग, लबाडीचं युग, खोट्याचं युग, ते कलियुग आहे. जेवढी लबाडी ते कलियुग, भांडणाचं युग कलियुग. कळ म्हणजे भांडण. या कलीला परीक्षितानं 4 जागा दाखवल्या. त्यातली पहिली जागा आहे, जो दारू पितो त्याच्या घरात राहा. कली कोण आहे? भांडकुदळ आहे. ज्याच्या घरात राहतो त्या घरात भांडणं लावतो, दुर्बुद्धी फोडतो, वाईट मार्गाला लावतो आणि माणसात माणूस ठेवत नाही, पाप करायला लावतो आणि अधपतन करतो. तो कलीच आहे, भांडणच लावतो, नावच कली आहे. माणसात माणूस ठेवत नाही. नवरा इकडतं, बायको इकडं, पोरग इकडतं, पोरगी इकडं, माणसात माणूस ठेवत नाही. ज्याच्या घरात कलीचं वास आहे. आणि त्याला कोणती जागा दिली? जो दारू पितो त्याच्या घरात राहा. पहिली जागा, पहिली खोली दिली कलीला. जो दारू पितो त्याच्या घरात राहा. म्हणजे मंजूर आहे महाराज, मंजूर. दुसरी जागा, जो मांस खातो त्याच्या घरात राहा. म्हणले मंजूर आहे. तिसरी जागा, जो जुगार खेळतो त्याच्या घरात राहा. म्हणले मंजूर आहे. चौथी जागा, जो परस्त्री भोगतो त्याच्या घरात राहा. म्हणले मंजूर आहे. काय दिले जागा? दारू पितो, मांस खातो, जुगार खेळतो आणि परस्त्री भोगतो. या चार लोकांच्या घरात तू राहा.
तो कली फार हुशार होता. म्हणले राजन, माझं कुटुंब थोडं मोठं आहे आणि हा 2 BHK 4 खोल्याचा बंगला म्हणजे 2 BHK असतो. हा 2 BHK मला पुरणार नाही, मला 3 BHK द्या, म्हणजे अजून एक खोली वाढून द्या. 4 तर खोल्या दिल्या, अजून एक 5वी खोली द्या, म्हणजे 2 BHK का 3 BHK होतो. तर परीक्षितांना अजून एक खोली वाढवून दिली आणि ती खोली आहे ज्याने भ्रष्टाचारानं पैसा, अर्थात भ्रष्टाचारानं लबाडीनं पैसा आणि सोनं आपल्या घरात आणलंय, त्याच्या घरात वास कर. 5वी जागा. दारू, मांस, जुगार, परस्त्री, भ्रष्टाचाराचा पैसा आणि सोनं, लबाडीचा पैसा आणि सोनं, या 5 जागा दाखवल्यात आणि या 5 ठिकाणी कलीचा वास असतो. आणि म्हणून ज्याच्या घरात भ्रष्टाचाराचा पैसा येतो त्याच्या माथ्यावर कलीचा वार असतो. माणसात माणूस राहत नाही. हो, ठ्याठ्याच करतात माणसं. बायको नवऱ्याला मुजीत नाही, नवरा बायकोला मुजीत नाही, पोरगं पोराला नाही, पोरी मुलगी बापाला नाही, बाप मुलगा. स्वैर जीवन असं स्वैर. गडागंजे श्रीमंत आहे आणि भ्रष्टाचाराचा पैसा घरात आहे. घरात जाऊन अभ्यास करा, नवरा बायकोत पटतंय का, त्या घरात सख्य आहे का. अवदासा पीठ काढत असतं, नुसता धुमाकूळ असतो. हा कली दुर्बुद्धी फोडतो, वाईट बघायला लावतो, पाप करायला लावतो, त्यांचं पतन करतो. आणि म्हणून जो दारू पितो त्याच्या घरात कलीचा वास आहे. मांस खातो कलीचा वास आहे, जुगार खेळतो कलीचा वास आहे, परस्त्री बघतो कलीचा वास आहे, भ्रष्टाचार आणि लबाडीचं सोनं पैसा आणतो कलीचा वास आहे. म्हणून या 5 गोष्टीपासून दूर राहा. कली तुमच्या जीवनात येणार नाही. आणि भगवंताचं नाम मुखात धारण करा, कारण त्यांनी शपथ खाल्ली आहे की जिथं देवाचं नाव आहे आणि साधू संत तिथं मी येणार नाही. त्या घरात सख्य नांदेल, प्रेम नांदेल, जिव्हाळा नांदेल, सुख शांती नांदेल. या 5 गोष्टीपासून दूर राहा. लक्ष्मी येईल आणि स्थिरावेल. तुम्ही नारायण सोडून, एक शेवटचे 5-10 मिनिटात आटोपता आले. नारायण सोडून जर एकटी लक्ष्मी घरात आणली तर ती लक्ष्मी टिकणार तर नाहीच घरात. नारायण किंवा कृष्ण सोडून एकटी लक्ष्मी जर घरात आणली तर ती टिकणार तर नाहीच घरात, पण आपल्यासोबत अर्थाचे 15 अनर्थ घेऊन येईल. अर्थाचे 15 अनर्थ घेऊन येईल आणि तुमचं जीवन नरक बनवेल. अर्थाला जोडून एकूण 15 अर्थाचे अनर्थ वास करतात. नाथ महाराज बोलतात भागवतामध्ये, ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत. पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते अर्थात उपजते. उभी नीट ऐका. ऐका माझे वचन त्रिसत्य, पृथ्वी माझी जे जे अनर्थ, नाही, ऐका माझे वचन त्रिसत्य, अर्थ सर्वांगे अनर्थभूत. पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते अर्थात उपजते. नाथ भागवत, नाथ महाराज. आपण म्हणतो ना भारत माता की जय, किती वेळेस म्हणतो? 3 वेळेस. तसं नाथ बोलतात, मी त्रिवार सांगतो, ऐका माझे वचन त्रिसत्य. मी त्रिवार सांगतो भारत माता म्हणल्यासारखं. काय? अर्थ सर्वांगे अनर्थभूत. पृथ्वी माझी जे जे अनर्थ ते अर्थात उपजते. तात्पर्य, या पृथ्वीवर जेवढ्या वाईट गोष्टी आहेत, जेवढे अनर्थ आहेत, ते सगळे पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगत असतात. आणि अर्थाचे एकूण 15 अनर्थ आहेत. हे नाथ महाराज भागवतात सांगतायत. तुम्ही कांड्यावर मोजा, मी सांगतो. अर्थाचे एकूण 15 अनर्थ आहेत. भगुने वाजू नका. अर्थाचे एकूण 15 अनर्थ आहेत. मोजा कांड्यावर. असत्य, अविश्वास, हिंसा, वैर, चोरी, स्पर्धा, काम, क्रोध, गर्व, दंभ, मद, भेद, परस्त्री, जुगार आणि दारू. हे अर्थाचे 15 अनर्थ आहेत. तात्पर्य, जगात जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या पैशाच्या पोटी जन्म घेतात आणि पैशाच्या आश्रयाने जगत असतात. म्हणून मी बोललो की नारायण सोडून एकटी लक्ष्मी जर घरात आणली
अनितीने भ्रष्टाचाराने, ती येईल, ती टिकणार तर नाही, त्या 5 शत्रूमार्फत निघून जाईल, ती निघून जाईल, टिकणार तर नाही, पण येताना हे 15 अनर्थ घेऊन तुमच्या जीवनात येईल. आणि या 15पैकी एक जरी अनर्थ तुमच्या मानगुटीवर बसला, एक, तर जीवनाचं नरक करायला पुरेसं आहे. हे 15 जेव्हा जीवनात येईल तेव्हा तुमचं काय होईल तुम्हीच विचार करा. अर्थाचे अनर्थ सविस्तर बोलायला एक स्वतंत्र प्रवचन लागेल 1.5 तासाचं. अर्थाचे अनर्थ विस्तार न सांगायला एक प्रवचन लागेल स्वतंत्र 1.5 तासाचं. पण 1-2 मिनिटात त्याची झलक सांगून मी पुढे निघतो आणि सेवा आटोपती घेतो. अर्थाच्या 15 अनर्थापैकी, अनर्थ म्हणजे वाईट, अर्थाच्या अनर्थापैकी पहिला अनर्थ आहे अविश्वास. पहिला अनर्थ आहे असत्य. पैशापाशी असत्य वास करतो. पैसा खोटं बोलायला लावतो. खोटं बोलणं पाप आहे. आणि म्हणून तुकोबारा बोलले, असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. खोटं बोलणं पाप आहे, पाप नरकाला नेतं. घरात ताजी कापसाची पट्टी आली, 4 लाख रुपयाची ताजी पट्टी आली, 4 लाख रुपये घरात आहेत. पण एखादा नडलेला गावातला मित्र किंवा नातेवाईक येतो आणि म्हणतो, बापराव, रामभाऊ, अरे ते जरा एक 5-10 हजार पाहिजे येतो, लेकरू बिमारी दवाखान्यात न्यायचं. हे बापराव म्हणतो, अरे बाबा झैर खायला पैसे नाही. घरात पट्टी किती? 4 लाखाची. अरे बाबा झैर खायला पैसा नाही, तुला कुठून देऊ? घरात पट्टी 4 लाखाची, पण म्हणतो झैर खायला पैसा नाही. पैसा खोटं बोलायला होतो. पैसा हा खोटेपणाची मिरास आहे. ज्याच्या जीवनात देव नाही, भक्ती नाही आहे, फक्त पैसा आहे, तो नंबर 1चा लबाड असतो. सातत्यानं खोटं बोलतो. तो किती खोटं बोलतो? हो, नाथमाराज म्हणले, धन मिराशी मिथ्यत्वा. खोटेपणाची रास आहे म्हणले, धन मिराशी मिथ्यत्वा. पैसा खोटं बोलायला होतो. किती खोटं बोलायला होतो? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहितात, पैशावाला आहे तो किती लबाड बोलतो. ज्ञानोबा लिहितात, जरी नांगी आपुल्या विंचू करी गुदगुलिया. ज्ञानोबा आहे, जरी नांगी आपुल्या विंचू करी गुदगुलिया, तरीच साचा बोलिया बोलत इथे. विंचू हातावर चढलाय आणि तो गुदगुल्या करायला लागलाय, करील का? अहो, त्याला ठोका द्यायचं माहिती, तो हातावर चढला की ठोका हाणणार. त्याला चावणं माहिती आहे, तो हातावर चढला की ठोका मारणार. पण ज्ञानोबा म्हणले, हातावर विंचू चढलाय आणि ठोका मारित नाही, चावत नाही, गुदगुल्या करतोय. हे जर शक्य झालं, विंचू चढला आणि गुदगुल्या केल्या, हे शक्य झालं, तर पैशावाला माणूस खरं बोलत हे शक्य होईल. हे ज्ञानोबा बोलतात, नांगी आपल्या विंचू करी गुदगुलिया, तरीच साचा बोलिया बोलत इथे. एवढा कमालीचा लबाड असतो म्हणले. लबाड मनुष्य भ्रष्टाचाराने धन आणलंय, तो किती लबाड बोलतो म्हणले. विंचू हातावर चढला आणि विंचूने चावण्याच्या ऐवजी गुदगुल्या केल्या, हे जर शक्य झालं तर लबाड पैशावाला मनुष्य सत्य बोलेल हे शक्य होईल. अर्थात पैशावाला मनुष्य लबाड बोलतो. धन मिरासी मिथ्यत्व, पैशापाशी असत्य वास करतो. अजून दुसरा दृष्टांत दिला ज्ञानोबारायाने, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही, दुर्भाग्य. दुसरा दृष्टांत दिलाय, जरी अपानाचे तोंडे सुगंधा येणे घडे, तरीच सत्य तया जोडे असुरात. अपानाचे तोंडे म्हणजे गुदद्वार. थोडं खाली जाऊन बोलतो, खाली जाऊन बोलतो. पादल्यानंतर जर उद्बत्तीसारखा वास आला, मनुष्य पादलाय, शब्द ज्ञानोबारायचे. अपानाचे तोंडे याचा सरळ अर्थ होतो पादणे. अपानाचे तोंडे जरी सुगंधा येणे घडे, मनुष्य पादलाय आणि त्याचा उद्बत्तीसारखा वास आलाय. हे जर शक्य झालं तर पैशावाला मनुष्य खरं बोलायला हे शक्य आहे. पादल्यावर कधी उद्बत्तीसारखा वास येईल बघा. पादून प्रवचनात जमलं तर काय काय तुम्हाला बक्षीस मिळतंय बघा. शेजारी कसे खोपरकिडे आणून उठवले होतात, उठत होत. लाज नव्हती का? कमी खाता येत नव्हतं का? सप्ताह फुकटचं मिळतं पण आणतो का नव्हती? डोकं उठले, वट हाच टाईम सापडा का पादायला? हे ज्ञानोबा बोलतात, मी नाही. पादल्यानंतर जर उद्बत्तीसारखा वास आला तर पैशावाला मनुष्य खरं बोलेल. पादल्या उद्बत्तीसारखा वास येत नाही, पैशावाला मनुष्य सत्य बोलत नाही, पैशापाठी असत्य वास करतो. मी एवढाच अर्थाचा अनर्थ सांगून पुढचे ओझरते घेऊन थांबतो. फार मोठा विषय, आपल्याला 5 ते 10 मिनिटात थांबायचे. पैशापाशी असत्य वास करतो. हे 15 विस्ताराने सांगायचे म्हणजे ह्याला 2 तास लागतील. महाभारताचं युद्ध चालू आहे.
पैशापाशी असत्य वास करतं, धनमिराशी मिथ्यत्व. महाभारताचं युद्ध चालू आहे आणि कौरव पांडवाला भारी पडले. देवानं ओळखलंय, मी तर शपथ खाल्ली शस्त्र धरायचं नाही आहे, शपथ खाल्ली कृष्णाला शस्त्र धरणार नाही. गोष्टी सांगे ना युक्तीच्या 4, युक्तीच्या गोष्टी सांगेल 4, पण शस्त्र धरणार नाही. आता देवानं शस्त्र धरण्याचं तिकडं तर इच्छा मृत्यू असलेले पितामह भीष्म, इच्छा मृत्यू, अश्वत्थामा इच्छा मृत्यू. मरण मागितलं तर मिळेल, नाही तर मिळत नव्हतं. तो तर चिरंजीव होता, याला तरी भीष्माला इच्छा मृत्यू होती, पण तो अश्वत्थामा तर चिरंजीवच होता मारुतीरायासारखा. आणि जेव्हा भीष्माचार्य उभा राहतो त्याला मारील कोण? इच्छा मृत्यू आहे. कौरव भारी पडले. भगवान कृष्ण धर्मराजाकडे गेले, युधिष्ठिराकडे, आणि म्हणले दादा, युधिष्ठिर मोठा होता वयाने, म्हणले दादा तुम्हाला युद्ध जिंकायचं का? म्हणले हो. मग म्हणले तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणले काय? म्हणले तुम्हाला खोटं बोलावं लागेल, तुम्हाला खोटं बोलावं लागेल. तर धर्मराज म्हणतो, भगवंता कृष्णा तुला माहिती आहे का मला धर्मराजा का म्हणतात? ते म्हणले माहीत आहे. म्हणले काय? मी आजपर्यंत कधीच खोटं बोललो नाही म्हणून मला धर्मराजा म्हणतात. माझं नाव धर्मराजा पडले, मी कधीच खोटं बोलत नाही म्हणून मला धर्मराज म्हणतात. आणि तुम्ही काय सांगायला लागले की धर्म खोटं बोल, हे तुम्हाला शोभतंय का? म्हणले. कृष्ण म्हणतात, धर्मा तुला खोटं बोलायचं का नाही सांग? धर्म मला नाही बोलायचं. कृष्ण म्हणले मी चाललो, तुझा विजय होणार नाही, तुला खोटं बोलावं लागेल, बोलला तरच विजय होईल, नसा तुझा विजय होणार नाही. हापकला युधिष्ठिर, धर्म हापकला. वदविले नारायणे मुखे धर्मा. तुकोबराय बोलतो वदविले, धर्म स्वतः बोलला नाही, वदविले नारायणे मुखे धर्मा. देवानं बोलायला लावलं खोटं, धर्म स्वतः खोटं बोलला नाही. वदविले नारायणे मुखे धर्मा, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. धर्मराजाला एवढंच खोटं बोलायला लावलंय की अश्वत्थामा हाता, आणि पुढे नरवा कुंजरवा म्हणताना ढोल वाजले. अश्वत्थामा मेला, पण तो माणूस आहे का हत्ती आहे माहीत नाही. आणि वार्ता सोडली, अश्वत्थामा मेला मेला मेला. अश्वत्थामा द्रोणाचार्याचा मुलगा. आणि जेव्हा द्रोणाच्या कानावर वार्ता गेली की अश्वत्थामा मेला, हातातलं धनुष्य गळून पडलं, घायल झाला. म्हणले माझा रथ धर्माच्या पुढे घेऊन चला. धर्माच्या युधिष्ठिराच्या पुढे नेला. म्हणले युधिष्ठिरा या फडावर, या युद्धामध्ये तू एकच माणूस आहेस की ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो. अश्वत्थामा मेलाय का? तर तो म्हणला हो. संस्कृतमध्ये बोलला अश्वत्थामा हता. म्हणला हो अश्वत्थामा हता, अश्वत्थाम्याची हत्या झाली. पण पुढं बोलला नरवा कुंजरवा. नरवा कुंजरवा म्हणताना ढोल वाजविले. हा नरवा कुंजरवा शब्द त्या द्रोणाचार्याच्या कानावर जाऊ दिला नाही, फक्त अर्धवाक्य कानावर गेलं, अश्वत्थामा हता. आणि पुढे नरवा कुंजरवा म्हणताना ढोल. आता हा म्हणायचा अश्वत्थामा हता, नरवा कुंजरवा म्हणलं की ढोल. त्याच्या कानावर अर्धच वाक्य गेलं आणि याला वाटलं धर्मराज बोलतोय, माझा मुलगा मेला. ही त्याची खात्री झाली. धनुष्य खाली टाकलं. भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणले उचल गांडीव, उडव म्हणले याला. युधिष्ठिर मारलं. मला सांगायचं आहे की युधिष्ठिर स्वतः खोटं बोलला नाही, अर्धच खोटं बोललाय. सगळं नाही, अर्धच वाक्य. अश्वत्थामा हाता, पुढचं नरवा कुंजरा. मला माहीत नाही म्हणले हत्ती आहे का माणूस आहे, पण ते मेलंय कोणतरी. अश्वत्थामा हाता एवढं अर्धच खोटं बोललाय. आणि ते देवाच्या सांगण्यानं बोललाय, देवाच्या सांगण्यानं बोललाय, स्वतःही नाही आहे. उभ्या आयुष्यात एकदाच अर्ध खोटं बोललाय तर स्वर्गाला जाताना त्याच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. आयुष्यात देवाच्या म्हणण्यानं खोटं बोललाय, स्वतः नाही, देवाच्या म्हणण्यावर. दुसऱ्याच्या सांगण्यानं खोटं बोललाय, अर्ध खोटं बोललाय, स्वर्गावर होण्याच्या वेळेस उजव्या पायाचा अंगठा गळून पडलाय. आयुष्यात आम्ही कधीच खरं न बोलणारी माणसं. आमचं काय काय गळून पडावं, आमचं काय काय गळून पडावं. आयुष्यात आम्ही कधीच खरं न बोलणारी माणसं, सातत्यानं खोटी बोलणारी माणसं. आमचं काय काय गळावं. धन मिराशी मिथ्यत्वा, पैशापाशी असत्य वास करतं. आणि म्हणून नारायणाला सोडून लक्ष्मी घरात आणली की ती असत्य घेऊन येणार. कारण एकटी लक्ष्मी म्हणली, लक्ष्मी म्हटलं की तिला अर्थ म्हणतात. अर्थाला जोडून 15 अनर्थ असतात. पुढच्या वेळेस प्रवचनात मी अर्थाचे अनर्थच सांगेल 15. आता वेळ संपलाय आणि 2 तास बोलेल अर्थाच्या अनर्थावर. पण एक चुटूक म्हणून सांगितलं तुम्हाला चुटका की हे 15 अनर्थ घेऊन आपल्या जीवनात येते आणि तुम्हाला खोटं बोलायला लावते. आणि खोटं बोलणं पाप आहे. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणे, पाप नरकाला नेतं, पैसा खोटा बोलायला लावतो. नारायणाला सोडून लक्ष्मी घरात आणली तर तिच्यापाशी असत्य वास करतं, खोटं बोलून घेते, नरकाला लावते.
एकच मिनटात वजरते सांगतो सगळे अनर्थ. पैशापाशी असत्य वास करतं, पैशापाशी अविश्वास वास करतो. जेवढा मनुष्य पैशावाला तितका गैरविश्वास, बेभरोशाचा, विश्वास नाही. गरीब माणूस भर रस्त्यावर झोपल, पण पैशावाला 7 खोल्याच्यात झोपल. पाल चुचली तरी उठून बसल. अविश्वास. कोणी येतंय का, मारतंय का, माझं कोणी नेतंय का. जितका मनुष्य श्रीमंत तितका भित्रा, अविश्वास. आणि जेवढं गरीब तेवढं निर्भीड, रस्त्यावर पडेल. हे भिकारी बघा रस्त्यावर पडतात, श्रीमंत 7 खोल्यात डांबून घेतात. अविश्वास. पैशापाशी अविश्वास वास करतो, पैशापाशी हिंसा वास करते. जगात जेवढे खून घडतात त्यातले 99% पैशावालेच करतात. पैशापाशी हिंसा वास करते, पैशापाशी वैर वास करतो. तुम्ही कोणाला शिवी दिली किंवा भांडण लागलं, गरीब म्हणेल जाऊ द्या वाद्या असून कुठं नादाला लागा. पण पैशावाला मनुष्य तसं नाही करत. मला शिवी दिली, मला आडवा बोलला, तो वैर धरतो. तो सापाच्या जातीचा असतो. पैशापाशी वैर वास करतो, पैशापाशी स्पर्धा वास करते. तू मोठा का मी मोठा. हां. पैशापाशी चोरी वास करते, पैशापाशी काम वास करतो. ज्ञानेंद्रियाचे सगळे विषय, नाना प्रकारचे भोग, जीवीचा भोग, कानाचा भोग, डोळ्याचा भोग, नाना प्रकारचे भोग भोगण्यामध्ये पटाईत असतो. सगळे भोग, काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. 5 ज्ञानेंद्रिय आणि त्या प्रत्येकाचा स्वतंत्र इच्छा आहे, विषय आहे. डोळ्याचा रूप आहे, जिभेचा चव आहे, कानाचा शब्द आहे, त्वचेचा स्पर्श आहे, नाकाचा गंध आहे. हे विषय भोगण्यामध्ये तो पटाईत असतो. मजा हजा, नुसता भोग पैशावाला. विषय भोग, काम, क्रोध, अतिशय क्रोधित, अंगावरचे केस उभे राहतात. एखाद्या गरीबाला शिवी द्या, खाली मान घालीन निघून जाईल. पण पैशावाल्याला शिवी द्या, तो तर मारेल, पण गुंडा आणून मारेल. शीघ्रकोपी असतो, नाकाच्या शेंड्यावर राग असतो. हे अर्थाचे अनर्थ आहेत. पैशापाशी गर्व वास करतो. मद, माज, ज्ञानोबाने उभी लिहिली, ऐसा माझे स्त्रिया धने. पैशावाल्याबद्दल लिहितात, ऐसा माझे. पैशाला कसा माजतो म्हणले, ज्ञानोबाचा शब्द. ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एक दिवसेचे परान्ने अल्पपूजैसा. एखाद्या भिकाऱ्याला जर नुकती खायला मिळाली, भिकारी आहे, कधी खायला मिळत नाही, उष्ट खातोय, पण त्याला एखाद्या लग्नामध्ये नुकतीची पंगत खायला मिळाली, तो जसा माजतो म्हणले, तसा श्रीमंत पैशाने माजतो. ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एक दिवसेचे परान्ने अल्पपूजैसा. अल्पक म्हणजे भिकारी. भिकारीचा मिष्टान्न खाल्ल्यावर माजतो, तसा धनवान पैशावाला पैशाने माजतो. गर्व असतो, मद असतो. मी हा मद असतो, गर्व असतो. त्याच्यापाशी दंभ असतो. दंभ म्हणजे नाटक, खोटं. या बोटाचा थोका या बोटावर, गणितच खरं, गणितच, सगळ्याला घुमवत राहायचं. एक निष्ठेने वागायचंच नाही, सगळ्याला फसवत राहायचं. दंभ असतो, दांभिक, नाटकी. त्याच्यापाशी भेदवास करतो. मी मोठा का तू मोठा, मी मोठा का तू, भेदभाव करणार, हलका बारीक, तू हलका मी मोठा, तू हलका मी मोठा. त्याच्यापाशी परस्त्री वास करते. घरात लक्ष्मीसारखी पत्नी आहे, हात पसरून उभी आहे, पण हा परस्त्रीकडे धावतो. हा त्या माणसाचा दोष नाही, हा अर्थाच्या अनर्थाचा दोष आहे, हे ज्ञानोबा बोलतात. हो. त्याच्यापाशी परस्त्री वास करते, त्याच्यापाशी दारू वास करते आणि जुगार वास करते. पैशावाल्या मनुष्य बहुतांशी 99% दारू पिणारच, जुगार खेळणारच. म्हणून नाथ महाराज म्हणले की स्त्री, द्यूत, मद्यपान, व नीट आहे का, स्त्री, द्यूत, मद्यपान या तिही ते वाढवी धन. हे तिन्ही अनर्थ दारून धनवंता पूर्ण आदळते. हे धनवंतावर आदळतात म्हणले. कोण कोण? स्त्री, द्यूत, मद्यपान. स्त्री म्हणजे परस्त्री भोगणे, द्यूत म्हणजे जुगार, मद्यपान म्हणजे दारू. पैशावाला म्हणलं की या 3 गोष्टी जीवनात आल्याच. बाई बाटली ताटली, दारू आली, जुगार आला आणि परस्त्री आली. स्त्री, द्यूत, मद्यपान या तिही ते वाढवी धन. हे तिन्ही अनर्थ दारून धनवंता पूर्ण आदळते. धनवंतावर आदळतात याचा अर्थ त्यांच्या जीवनात हे वास करतात. स्त्री, द्यूत, मद्यपान. आणि म्हणून एकटी लक्ष्मी घरात आणू नका, नारायणाशीच घरात आणा. जिथे नारायण आहे तिथून दुर्गुण पळून जातात, अर्थाचे अनर्थ पळून जातात. याचा एक शेवटचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. एकच दृष्टांत. पांडव वनवासात असताना भगवान कृष्ण पांडवाला भेटायला गेले आणि पांडवांनी वनवासामध्ये 4 चमत्कारिक दृश्य पाहिले. त्यातलं पहिलं दृश्य होतं, पांडवांनी 2 सोंड्याचा हत्ती पाहिला. पांडव म्हणले, देवा हे काय चमत्कार आहे? म्हणले, हत्तीला 1 सोंड असते, याला 2 सोंडी कशा काय?
तर देव बोलतात म्हणले बाबा घोर कलियुग येऊ लागले आणि कलियुगातली माणसं दुतोंडी मांडुळासारखे वागतील, घडीत खरं बोलतील, घडीत खोटं बोलतील, याचं हे प्रतीक आहे म्हणले. दोन सोंड्याचा हत्ती, घडीत खरं घडीत खोटं, घडीत खरं घडीत खोटं, याचं हे प्रतीक आहे. दोन सोंड्याचा हत्ती. तर ते पुढे गेले. एक दुसरं दृश्य पाहिलं. दोन विहिरी होत्या. त्यातली एक विहीर कोरडी होती, एकदम नरुटं लागलेलं, बुडाला उगं थोडंसं पाणी, आणि एक विहीर गच्च भरलेली पाण्याने. पण ती गच्च भरलेली विहीर कुणाला पाणी घेऊ देत नव्हती, हात लावू देत नव्हती. पण जिच्या बुडाला उगं थोडंसं नरुटं लागलं, थोडंसं पाणी, ती भरभरून कुणालाही पाणी देत होती. म्हणजे देवा हा काय चमत्कार आहे, जिच्यापाशी भरपूर पाणी आहे ती हात लावू दे ना, आणि जिच्यापाशी पाणी नाही ती घेऊन जा म्हणते. हे कशाचं प्रतीक आहे? म्हणजे कलियुगामध्ये गोरगरीब जमल तेवढं यथाशक्ती दान करतील आणि धनवान मनुष्य दान करणार नाही. ती भरलेली विहीर धनवानाचं प्रतीक आहे म्हणले, ती कुणाला हात लावू देत नाही. श्रीमंत मनुष्य कलियुगात दान करायचा नाही, गरीब दान करेल. ती कमी पाणी असलेली विहीर ही गरिबाचं प्रतीक आहे, जास्त पाणी असलेली श्रीमंताचं प्रतीक आहे. कलियुगात गरीब दान करतील, श्रीमंत दान करणार नाही. थोडं पुढं गेले. एक गाय विली होती. ती गाय वासराला चाटत होती. गाय वासराला चाटून प्रेम प्रकट करत होती, पण ते वासरू त्या गायला लाथाने मारत होतं. हा विषय महाभारतात येतो, महाभारतातला विषय. गाय वासराला चाटत होती आणि वासरू त्या गायला लाथा मारत होतं. म्हणजे देवा असं कसं काय? म्हणजे कलियुगात मायबाप लेकरावरून जीव ओळून टाकतील, पण लेकरं मायबापाला लाथानं मारतील. लेकरं मायबापाला लाथानं मारतील, याचं हे प्रतीक आहे. थोडं पुढे गेले. एक उंच विशाल डोंगर होता, उंच, आणि त्या डोंगरावर एक दगड निसटला, मोठी शिळा अशी धो 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 करत खाली येऊ लागली. वाटेत आलेले सगळे झाडं मोडत होती, ती तिला आडवे आलेले मोठमोठे वृक्ष झाडं मोडत खाली आली. पण येत असताना एका गवताच्या 2 पानानं ती शिळा रोखून धरली. गवताची कवडी 2 पानं, त्याने ती शिळा रोखून धरली. पांडव म्हणाले देवा हा काय प्रकार आहे? देव उत्तरले. देव म्हणाले पांडवांनो, उद्या आज आता पुढे घोर कलियुग येत आहे. जी शिळा मोठमोठ्या झाडाला रोखता आली नाही, झाडं मोडले, झाडाला रोखता आली नाही, ती शिळा गवताच्या 2 पानानं रोखून धरली. तसं कलियुगात 2 अक्षरी रामनाम, कलियुगात 2 अक्षरी रामनाम मोठमोठ्या संकटांना, मोठमोठ्या पातकांना, मोठमोठ्या अर्थाच्या अनर्थाला रोखून धरेल. आणि म्हणून रामनामात या, परमार्थात या, हरिभजनात या. आणि म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. उवीची सुरुवात, शेवटच्या टप्प्यात आलो मी. उवीची सुरुवात ज्ञानोबाने असं केलं की तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेत तेत लक्ष्मी. उवीची सुरुवात अशी आहे, तैसे सकळ पुरुषार्थ. एकूण 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. यातला मोक्ष या बाकीच्या 3 पुरुषार्थाचा राजा आहे. पुरुषार्थ राजू. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हा अर्थ म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी या 4 पुरुषातली एक आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हा मोक्ष या 3घांचा राजा आहे. त्याला पुरुषार्थ राजू म्हटले ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय लिहितात, मोक्ष दुराद्यू कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, धाडीसी तेथ जाय सेवकू जायचा. मोक्ष फार दुर्मिळ आहे म्हणले, पण तो तुझ्या पायाचा चाकर आहे म्हणले. तू जिथं झाडशील, जिथं धाडशील तिथं चाकरासारखा पळत जातो आणि त्या माणसाला मोक्ष बहाल करतो. बरोबर आहे. मोक्ष दुराद्यू कीर होय, दुर्मिळ आहे म्हणले, दुराद्यू कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय. अरे दुर्मिळ म्हणले मोक्ष, पण तो तुझ्या पायाचा चाकर आहे. आराधी म्हणजे सेवा करणे. तोही आराधी तुझे पाय, धाडीसी तिथं जाय, पायी जायचा, नोकरासारखा पळत जातो. तात्पर्य या धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थाचा राजा मोक्ष आहे. तो मोक्ष कृष्णाच्या पायाचा चाकर आहे. या 4 पुरुषार्थाचा राजा कोण? मोक्ष आहे. पण हा मोक्ष कृष्णाच्या पायाचा चाकर आहे. पर्याय ना, या राजाच्या हाताखाली वागणारे कोण आहेत? धर्म, अर्थ आणि काम. हेही कृष्णाच्या पायाचे चाकर झाले. हां, आणि या उरलेल्या 3 मध्ये लक्ष्मी येते. धर्म, अर्थ, काम. अर्थ म्हणजे लक्ष्मी. हां, पर्याय ना, मोक्ष हा भगवंताच्या कृष्णाच्या पायाचा चाकर आहे. पर्यायानं लक्ष्मीच भगवंताच्या पायाची चाकर आहे.
आणि म्हणून महाभारताचं युद्ध चालू असताना किंवा सुरू होण्याच्या आधी धृतराष्ट्रानं प्रश्न विचारलाय संजयाला की माझे कौरव विजय होतील का पांडव विजय होतील. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधरा, याच्यावर ज्ञानोबाराची ओवी आहे का. कौरव विजय होतील का पांडव विजय होतील संजयाला विचारले धृतराष्ट्राने. संजयाने फार सुंदर उत्तर दिले. संजय बोलतो, राजा नायका, जिये बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा, ते तर सर्व सिद्धी स्वयंभा एरमी नेने. कृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला असे जेने भागे, तो जयो लाग वेगे तेथेची असे. या दोन वाक्यात पूर्ण महाभारत आणि पूर्ण गीता आणि ज्ञानेश्वरी गुंडाळी. कोणी? संजयाने. बघा दोन वया, एवढ्या वर सांगून मी थांबतोय. जे बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा, ते तर सर्व सिद्धी स्वयंभा एरमी नेने. कृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला असे जेने भागे, तो जयो लाग वेगे तेथेची असे. या दोन वया अशा सांगतात की जिथे कृष्ण उभा आहे, ज्या बाजूला कृष्ण उभा आहे, तिथे जय, विजय, रिद्धी, सिद्धी, लक्ष्मी हे सगळे चाकर हात जोडून उभे असतात. आणि कृष्ण तर जन्मताच विजय स्वरूप आहे. कृष्ण विजय स्वरूप निजांगे, जन्मता विजय स्वरूप आहे. तो राहिला असे जेने भागे, जिकडे उभा राहिला तो जयो लागे वेगे तेथेची असे. कृष्ण विजय स्वरूप आहे आणि जय आणि विजय त्याचे चाकर आहेत, द्वारपाल आहेत. ते हात जोडून त्याच्याकडे उभे आहेत. ज्या पक्षात कृष्ण आहे त्यांचा विजय होईल. तात्पर्य, जे भागी उभा तो लक्ष्मीचा वल्लभा, ते तर सर्व सिद्धी स्वयंभा एरमी नेने. या ओळीकडे लक्ष द्या. जिथे कृष्ण उभा आहे, ज्या घरात कृष्ण उभा आहे, ज्याच्या बाजूला अर्थात ज्या घरात कृष्ण उभा आहे, त्या घरात नीती, त्या घरात रिद्धी, सिद्धी, जय, विजय, लक्ष्मी हे सगळे चाकर हात जोडून आहेत. का? हे भगवान कृष्णाच्या पायाचे चाकर आहेत. ते चाकरच आहेत, भगवान कृष्णाच्या पायावरच लोळत आहेत. जय, विजय, रिद्धी, सिद्धी आणि लक्ष्मी. जिथं कृष्ण उभा आहे तिथे हे पाची उभे आहेत. आणि आजचा मुद्दा आपला लक्ष्मी आहे, बाकीचे सोडा. जिथं कृष्ण उभा आहे तिथं लक्ष्मी दासी म्हणून उभी आहे, पायाची दासी देवाची. म्हणून लक्ष्मी कृष्णाजवळ उभी आहे आणि कृष्ण नीती आणि भक्तीपाशी उभा आहे. आणि म्हणून जीवनामध्ये एकच करा, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी. कृष्ण नामाचा कृष्ण 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 कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी. अतिशय प्रेमानं भगवान कृष्णाचं नाम जप करा आणि जीवनात नीतिमूल्य आणा. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण उभा आहे, नीती आणि भक्तीपाशी कृष्ण उभा आहे, कृष्णापाशी लक्ष्मी उभी आहे. हे समीकरण आहे, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून जीवनात श्रीमंती यावी असं वाटत असेल तर वनवन भटकू नका, कुणाकडे हात पसरू नका. ज्ञानेश्वरी सांगते, ज्ञानोबा सांगतायत, कुणाचे लाचार होऊ नका. श्रीमंती मिळवणं तुमच्या हातात आहे. कशी मिळते? नीती आणि भक्ती जीवनात आणा, कृष्ण नाम जीवनात आणा. कृष्ण भक्तीचा लालचवलेला आहे. नीती आणि भक्तीपाशी कृष्ण उभा आहे आणि कृष्णापाशी दासी म्हणून लक्ष्मी उभी आहे. येते आणि स्थिरावते देखील त्या घरात. का तिने शपथ खाल्ली, तो श्रीकृष्ण रावच येत ते तर लक्ष्मी. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. अगोदर कृष्ण घरात आणा नामस्मरणाच्या रूपात, त्याचं नाव घ्या, नीती जीवनात येऊ द्या. तो नावापाशी उभा आहे आणि तो जिथं उभा आहे तिथं लक्ष्मी आहे. का तिने शपथ खाल्ली, थांबेल तर कृष्णापाशी. नीती आणि भक्ती आली, कृष्ण आला म्हणजे देव जीवनात आला. देव आला, लक्ष्मी घेऊन आला. अजून काय पाहिजे? काय पाहिजे? तुम्ही गर्भ श्रीमंत बनाल. श्रीमंत बनायचं तर नीती आणि भक्ती जीवनात आणा. कृष्ण येईल, कृष्णापाशी लक्ष्मी येईल. पिढ्याने पिढ्या श्रीमंत बनाल. तुम्हाला कधी पैशाची उणीव भासणार नाही, कुणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. देव आणि लक्ष्मी घरात नांदतील. काय कमी पडणार आहे तुम्हाला? गर्भ श्रीमंत व्हाल. आणि म्हणून श्रीमंत बनायचे, लाचार होऊ नका, कुणापुढे हात पसरू नका. नीती आणि भक्ती जीवनात आणा, कृष्णनाम जीवनात आणा. या कृष्णनामापाशी कृष्ण उभा आहे, कृष्णापाशी लक्ष्मी उभी आहे. हा सिद्धांत आहे. आणि म्हणून दानाबाई बोलले, तसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. पुंडलिक वरदे विठ्ठल, ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे
येणे वागेज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो वर्षत सकड मंगळे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी भजिजो आदिपुरुखी आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी ये द्रष्टा द्रष्ट विजये एथ म्हणे श्री विश्वेश्वराव